या चर्चेमध्ये आपल्या सोबत उद्धव गटाचे प्रतिनिधी या नात्याने तुषारजी रसाळ आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता या नात्याने आपल्या सोबत हनुमंतराव पवार जोडले गेलेले आहेत। आपण या चर्चेमध्ये महेशजी चव्हाण यांनाही पाहतोय, ते पवार गटाचं प्रतिनिधित्व करतात। या राजकीय मंडळींच्या व्यतिरिक्त आपल्या सोबत राजकीय विश्लेषक या नात्याने मकरंद मुळे सुद्धा आहेत। ते जेव्हा बोलतील तेव्हा ते आपल्याला निश्चितच दिसतील। आता आपण चर्चेच्या निमित्ताने या आत्ताच्या नव्या अध्यायात पहिल्यांदा पटकन जातो आहोत ते हनुमंतराव पवार यांच्यापर्यंत। हनुमंतराव, मगाच्या चर्चेमध्ये आपण नव्हतात, आपण 9 वाजल्यापासून आमच्या सोबत आलेला आहात। आपलं स्वागत जय महाराष्ट्रवर। मुद्दा इथे उपस्थित राहतो, काही मुद्द्यांची पुनरावृत्ती निश्चित होऊ शकते, पण ताज्या आलेल्या प्रेक्षकांच्यासाठी ती गरजेची असते, म्हणून आपल्याला विचारतोय, तुम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीने उतरलेले होतात का आणि कोणते मुद्दे घेऊन गेलात लोकांसमोर? प्रसादजी, 150 पेक्षा जास्त जागांवर, विरोधकांमध्ये सर्वाधिक जागांवर कोण लढत असेल तर ते काँग्रेस पक्ष लढत होता। 3.5-4 वर्ष काही ठिकाणी आणि अनेक ठिकाणी 5 वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या। नगरपालिकांमध्ये नागरी प्रश्न जे आहेत, कचऱ्याचा प्रश्न आहे, सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न होता, पाणी पुरवठ्याचा, नाल्या असतील, वीज असेल, सुरक्षेचा प्रश्न असेल, या सगळ्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षानं राज्यभर विकासाच्या मुद्द्यावर, नागरी प्रश्नांवर आम्ही रान उठवलं। विदर्भापासून, खानदेशापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये काँग्रेसचे त्या भागातल्या नेत्यांकडे जबाबदारी होती। जास्तीत जास्त पद्धतीनं सामान्य जनतेचे प्रश्न अधोरेखित झाले पाहिजे म्हणून काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर होता। अनेक ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्षांच्या सभा झाल्या, झंझावती दौरे झाले। विदर्भामध्ये विजय वडेट्टीवार साहेब असतील, नानाभाऊ पटोले असतील, यशोमतीताई ठाकूर असतील, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतेज पाटील असतील, विश्वजितजी कदम असतील, मराठवाड्यामध्ये अमित भैया देशमुख असतील, ही सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये आपापल्या भागामध्ये प्रचारामध्ये अतिशय ताकदीनं जोरदार होती। विकासाच्या मुद्द्यावर आणि नागरी प्रश्नावर ही निवडणूक लढत असताना निवडणूक आयोगासोबतही आमची लढाई होती, कारण मतदार याद्यांमधल्या बोगस नावांना आम्ही घेतलेले आक्षेप शेवटपर्यंत निवडणूक आयोगाने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही। एका वॉर्ड मधला मतदार 3, 4, 5 वॉर्ड सोडून दुसऱ्या वॉर्ड मध्ये टाकायचा, तिकडचा मतदार इकडे टाकायचा, या विरोधातही आम्हाला लढावं लागलं। हे सुरू असतानाच ज्यावेळेस निवडणुका घोषित झाल्या, प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारच विरोधकांना मिळू द्यायचे नाहीत। जे उमेदवार मिळाले त्यांच्यावर दबाव आणायचा, त्यासाठी पोलीस यंत्रणा वापरायची। श्रीरामपूरमध्ये पोलिसांनी आमच्या उमेदवाराला धमक्या देऊन, घरी जाऊन खोटे गुन्हे दाखल करायच्या धमक्या देऊन माघार घ्यायला लावली। अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री असतील, मंत्री असतील, आमदार असतील। मी यासाठी आपल्याला थांबवतोय हनुमंतराव, हा मुद्दा आपण एक महत्त्वाचा निश्चितच उपस्थित केलेला आहे, पण तत्पूर्वी जळगाव मधून अधिक एक तपशील घेऊन आमचे प्रतिनिधी वाट पाहत आहेत। जुगल पाटील आपल्या सोबत आहेत। एकदा जळगावचा तपशील घेऊ आणि मग चर्चेला पुढे जाऊ। आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल, आपण सर्व मान्यवर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी म्हणून अनेकदा चर्चेत जात असता, जसजशी मतदानाची टक्केवारी येत जाते तसतसं मला तुम्हाला थांबवत राहावं लागणार आहे। कृपया वाईट वाटून घेऊ नका। पटकन आपण जुगल पाटील यांच्यापर्यंत पोहोचतोय। जळगाव, नक्कीच जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये 16 नगर परिषद व 2 नगरपंचायतीचे आज या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। जर विचार केला तर या मतमोजणीसाठी आज पोलिसांचा चोख बंदोबस्त हा मतमोजणी केंद्रावर या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। सकाळी 10 वाजेपासून या मतमोजणीस सुरुवात होणार असून जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये 116 फेऱ्या व 160 टेबलच्या माध्यमातून ही मतमोजणी होणार आहे। सर्वात आधी शेंदुर्णी या ठिकाणी जी नगरपंचायतीचा निकाल या ठिकाणी हाती येणार आहे, कारण सर्वात कमी मतदार या ठिकाणी झाल्यामुळे सर्वात आधी याचा निकाल येणार आहे। जर विचार केला तर या ठिकाणी जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे मोठी मतमोजणीसाठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जर जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर प्रतिष्ठेच्या ज्या मतदारसंघ आहे, मुक्ताईनगर मतदारसंघ, मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही उमेदवार जरी या ठिकाणी उभा केला नसला तरी त्यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना एक प्रकारे पाठिंबा दिला होता। शिवसेना शिंदे गटाचे आमदार व
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी मोठा राडा या ठिकाणी झाला होता. मात्र आज विजयाचा गुलाल कोणाच्या अंगावर पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर विचार केला तर जनतेचा कौल हा खरा कोणाच्या बाजूने राहणार आहे हे मात्र आज पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सकाळी 10 वाजेपासून ही मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे आणि मोठी जय्यत तयारी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त हा चोखपणे ठेवण्यात आला आहे. धन्यवाद जुगल या सगळ्या तपशिलाच्यासाठी. आणि आमचे सहकारी प्रतिनिधी जळगावहून जी माहिती देत होते त्यातला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला लागेल की ज्या पद्धतीनं थोड्या वेळापूर्वी हनुमंतराव पवार सांगत होते की सत्ताधाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये विरोधकांवर दबावाचं राजकारण केलं, हा काँग्रेसचा आरोप आहे, हा मवियाचा आरोप आहे. पण आत्ता आपण जळगावचा तपशील ऐकला असेल, तिथं काय झालं तर वडील हे मुलीच्या सोबत उभे राहिले. मग मुलगी वेगळ्या पक्षात का असेना, वडिलांनी त्या निवडणुकीच्यासाठी आपल्या पक्षाचे उमेदवारच उतरवले नाहीत. आता या निमित्तानं आधी महेशजी आपल्यापर्यंत यायला हवं. आणि थोड्या वेळापूर्वी जी चर्चा इथे सुरू होती की तुमच्यासाठी बारामतीचीच निवडणूक फक्त महत्त्वाची असते, इतर कुठल्याही निवडणुकीला तुम्ही महत्त्व देत नाही, हेच दिसतंय का? जळगावात एकनाथ खडसेंनी निवडणूक लढलीच नाही, असं का करावं? रक्षा खडसे आपली मुलगी आहे, तिच्या पाठीशी उभं राहण्याच्यासाठी वडिलांनी पक्षाच्या हिताला तिलांजली दिली आहे. नाही नाही, नक्कीच नाही. बघा, या जसं मगासपासून आपण बोलतो किंवा आपल्यालाही खूप चांगलं माहिती आहे की ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, ह्या नेत्यांच्या निवडणुका नसतात. कार्यकर्त्यांना इथे पुढे करायचं असतं, त्यांच्यातले नेतृत्व गुण किंवा त्यांचं राजकीय कौशल्य विकसित व्हावं यासाठी त्या निवडणुका त्यांनी त्यांच्या बळावर लढायच्या असतात. पक्ष सर्व प्रकारचं बळ जे काय द्यायचं असतं ते त्यांना देत असतो, त्यांच्या पाठीशी असतो. आता इथे जर मुद्दा उपस्थित होत असेल की एकमेकांच्या, आपण बघितलं असेल सुरुवातीची ही निवडणूक गाजली ती 2 गोष्टींमुळे गाजली. दबावाची जी राजकारण होतं किंवा त्याच्याबद्दल आपण जे बोलत होतो, अजितदादांसारख्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या अर्थ खात्याची धुरा सांभाळणाऱ्या इतक्या सीझन्ड पॉलिटिशियनला तिथे जाऊन धमकी द्यावी लागते मतदारसंघामध्ये की जर मला मतं दिले नाहीत, आमचा उमेदवार निवडून आला नाही तर निधी देणार नाही. हा एक प्रकारचा दबाव आहे. तुम्ही काय केलं ते सांगा ना महेशजी, तुम्ही कुठं कुठं गेले ते सांगा. ते विचारलेलं चर्चा अशी होत नाही. चर्चा अशी होत नाही. हे कोण मला सांगणार आहे मी काय करायचं, मी काय बोलायचं आणि मी काय नाही बोलायचं? ते चर्चा कशी होती? ही तुम्ही दादागिरी आहे ना. तुम्हाला विचारतात काय, तुम्ही उत्तर काय देतात? दादांबरोबर राहून दादागिरी हे भाजपवाले नाही, आमच्यापेक्षा दादांबरोबर ते जास्त राहिले. नाही पण दादांबरोबर जन्मल्यापासून ते दादाबरोबर राहिले, दादागिरी शिकलेले आहेत. ते जन्मल्यापासून त्यांच्या सोबत राहिले. जे आपण बोलत होतो की दादागिरी, तुम्ही बारामती सोडून प्रचाराला कुठं जाता? बोला. अजून पण सोशल मीडियावर फिरतोय. बारामतीची निवडणूक सोडली, त्याच्यानंतर गैरव्यवहार आहे ना, तो व्हिडिओ पण अजून फिरतोय. मोदी साहेब स्वतः बोलले होते की थोड्या दिवसात जेलमध्ये दिसतील. 2 दिवसांबद्दल बोला त्या पक्षात दिसले. फक्त एकमेव निवडणूक महत्वाची असती, यांना कार्यकर्ता कसा घडवायचा, कार्यकर्ता कसा निर्माण एक मला तुषारजी फक्त यातला मुद्दा एक लक्षात आणून देतो. विषय बारामतीचा चाललाय. महेशजी यांना बोलता करूयात, पण मला आणि स्वतःवर प्रेम करणारी लोक आहे, म्हणूनच आज ही जनतेने तुमची अवस्था केली. ठीक आहे विनोदजी, मी उत्तराची संधी आपल्याला देईनच. एक महेशजींना विचारलेल्या प्रश्नावर आपण थोडंसं आणण्याचा प्रयत्न करूयात. महेशजी, बारामतीच्या निवडणुकीच्या बद्दल तुम्ही बोलाच, पण आमच्या प्रतिनिधींनी थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं ते कसं काय दुर्लक्षित करता येईल? जळगावमध्ये काय झालं? एकनाथ खडसेंनी निवडणूक लढलीच नाही. का नाही लढली याचं उत्तर काय आहे? आता तुम्ही असा बचाव नाही उभा करू शकत की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे म्हणून. ऐका, आता 2 गोष्टी आहेत. हे जर मध्ये मध्ये बोलणार असेल तर या चर्चेला माझ्या मते काही अर्थ उरत नाही. आम्ही थांबवलंय. मी महेशजी आपल्याला पूर्ण 1.5 मिनिटाचा वेळ देतो, पण कृपया याचा खुलासा करा की ज्या जळगावमध्ये एकनाथ खडसे सातत्यानं सांगत होते त्यांच्याकडे सीड्या आहेत, त्यांच्याकडे अमुक आहे, त्यांच्याकडे पुरावे आहेत, भाजप फार वाईट आहे, हे सगळं एकनाथ खडसे म्हणतात आणि लढाईची वेळ आली की मग भारतीय जनता पार्टीला मदत करतात. आता इथे एक गोष्ट घ्या, हे तुम्हाला कोणी सांगितलं की एकनाथ खडसेंनी भारतीय जनता पार्टीला मदत केली? हा प्रश्न म्हणूनच सांगतोय की नीट समजून घ्यायला पाहिजे. जर एकनाथ खडसे त्यांच्या वयाच्या मानाने किंवा त्यांच्या प्रकृतीच्या कारणाने जर ऍक्टिव्ह नसतील आणि त्यांनी एखाद्या कारणामुळे, त्या प्रकृतीच्या कारणामुळे जर इलेक्शनमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं नसेल तर त्याचा अर्थ त्यांनी भाजपला मतदान करायचे किंवा भाजपला मदत करायची म्हणून ते केलं नाही असं मानणं प्रसादजी चुकीचं होईल. दुसरी गोष्ट, मी जे दबावाबद्दल बोलत होतो ना, आता बीजेपीचे प्रवक्ते आता जसे मध्ये बोलून दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, हीच त्यांची दादागिरीचीच भाषा असते.
अजितदादांवर दादागिरीची आरोप करण्यापेक्षा यांनी दादागिरी करणं बंद करावं. मगाशी मी सांगितलं होतं की अजितदादा निधी वाटपाच्या वेळेला सुद्धा इनडायरेक्टली मतदारांना धमक्या देत होत्या. इतकंच नव्हे तर ही जी निवडणूक सुरुवातीपासून गाजली ती नितेश राणे आणि निलेश राणे या प्रकरणात गाजली. रवींद्र चव्हाणांवर भाजपचे जे अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्यावर थेट आरोप केले होते निलेश राणेंनी, जे ठीक आहे. आता ज्योतिताईंच्या शिवसेनेमध्ये आहेत. त्यांनी त्यावेळेला पैसे वाटप करतानाचा, रवींद्र चव्हाणांच्या आदेशाखाली पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता. अगदी 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 त्या मुद्द्यावर येऊ. तुम्ही बारामतीचा मुद्दा पूर्ण केला. आता विनोदजींची वेळ सुरू होतीये. विनोदजी, ज्या पद्धतीनं जळगावात झालं राजकारण, ज्या पद्धतीनं बारामतीत झालं, मग बारामतीत जाऊन अजित पवारांनी केलेलं वक्तव्य असो की जळगावामध्ये सायलेंट होणं म्हणजे निवडणुकीमध्ये स्थिर राहणं, कुठल्याही प्रकारे भूमिका न घेणं, यामुळे फायदा देण्याचा प्रयत्न असो, हे सगळं एक प्रकारे आपल्याच नात्यागोत्यांना पुढे नेण्याच्यासाठी आहे का विनोदजी? आता त्याचं उत्तर तर खरं तर त्यांनी, महेशजींनी दिलं पाहिजे किंवा देतो खडसे साहेबांनी दिलं पाहिजे. त्याबद्दल मी बोलणार नाही. त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, ते का निवडणूक नाही लढले. परंतु रक्षाताईंनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढली. रक्षाताईंनी ती संपूर्ण निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढलो. आमचे सगळे नेते त्या ठिकाणी पक्ष म्हणून निवडणूक लढले. आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी चांगल्या ताकदीनं मैदानात उतरले आणि त्याचा परिणाम निकालात तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. परंतु हे का नाही लढले, का नाही, याचं उत्तर यांच्या नेत्यांनी आणि यांनी दिलं पाहिजे. राहायला पाहिजे ते तब्येतीचं कारण देतात. मी म्हणूनच म्हटलं त्याच्यावर उत्तर ते देतच नाही. तब्येतीचं कारण फक्त बारामतीच्या निवडणुकीत तब्येत यांची सगळ्यांची चांगली असते. तिथल्या निवडणुकीत गल्लीबोळ्यात फिरतात, घराघरात जातात आणि कोण किती धमक्या देऊन आतापर्यंत बारामतीच्या निवडणुका जिंकल्या, या दादागिरी करणाऱ्या लोकांनी आम्हाला सांगू नये दादागिरीची भाषा. आणि एखादं चुकीचं वाक्य बोलत असताना, चुकीची गोष्ट सांगत असताना जर मदत त्यांना टोकलं, हटकलं, विचारलं तर ही त्यांना दादागिरी दिसते. ठीक आहे, 30 सेकंदात आपण एकदा या मुद्द्याला पूर्ण करूयात. या निमित्तानं पण जो मूळ मुद्दा सुरू झालाय तो आहे राजकारणातल्या दबावाचा. एकदा उत्तर महेशजींच्याकडे, त्यानंतर हनुमंतराव पवार आणि मग टप्प्याटप्प्याने इतरांपर्यंत येतो. बोला महेशजी, आपण आधी बोलणार आहात. 30 सेकंद वेळ आहे. हो, राजकारणातला दबाव, ईडीचा वापर करणं. कोर्टाने ताशेरे ओरडले ईडीवर की तुम्ही राजकीय वापर करून देऊ नका तुमच्या पदाचा म्हणून. ईडीचा वापर करणं, इन्कम टॅक्सचा वापर करणं, सीबीआयचा वापर करणं, कार्यकर्त्यांना खेचून घेणं, मोठ्या मोठ्या नेत्यांना आपल्याकडे खेचून घेणं. अहो, हे अजितदादा, ज्या अजितदादांबद्दल हे आता बोलतायत त्या अजितदादांबद्दल मोदी साहेब मागच्या वर्षी इलेक्शनच्या आधी, ज्या वेळेला अजितदादा तिकडे गेले त्याच्या आधी मोदी साहेब स्वतः एका सभेमध्ये बोलले होते की हे भ्रष्टाचाराचा, त्यांनी राज्य सरकारी बँकेचा भ्रष्टाचाराचा उल्लेख केला होता, सिंचन घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला होता आणि यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं मोदी साहेबांनी जाहीर सभेत सांगितलं होतं. आणि एक 5 दिवसांमध्ये अजितदादा यांच्या मांडी लावून बसले. एक मिनिट, मला एका गोष्टीचा खुलासा करा महेशजी. ही गल्लीतली निवडणूक आहे ना, ही गल्लीतली निवडणूक आहे. इथे कुठे ईडी सीबीआय काढताय? प्रसादजी, अरे मगाशी मी तेच म्हणतोय, दबाव तंत्र हे सगळीकडून वापरतात. ईडी सीबीआयचं दबाव तंत्र वापरतात ना. ईडी सीबीआयचा जर दबाव तंत्र वापरलं नसतं तर यांच्याकडे आज एकनाथ शिंदे सुद्धा गेले नसते, नारायण राणे गेले नसते, अजितदादा गेले नसते. ठीक आहे, ही सगळी माणसं राजकारणात घाबरट आहेत का? म्हणजे ही मुद्द्याच्या आधारे काही भूमिका घेऊ शकत नाही? पटेल गेले नसते. नाही, पण ही माणसं राजकारणामध्ये भूमिका घेऊ शकत नाहीत का? वेगळी भूमिका त्यांना पटवू शकत नाही? एखादी भूमिका पटवू शकते, पण त्यांना जेलमध्ये टाकून त्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लागवून जर तुम्ही घेणार असाल तर तुम्ही त्यांना घाबरट म्हणा किंवा ते भूमिका घेऊ शकतात की काय ते तुम्ही म्हणा. बरं, विनोदजी उत्तर देतील. हनुमंतराव पवारांच्या पर्यंत पोहोचायचं आहे. मला प्रसादजी 2 गोष्टी इथं क्लिअर करायच्या आहे. एक गोष्ट की अजितदादांनी भ्रष्टाचार केला असं यांना जर म्हणायचं असेल तर मग यांच्यासोबत अजितदादा होते. ऐका, यांच्यासोबत आता ऐका ना, आता का बोलताय मधात? अहो, तुम्ही फार संस्काराच्या गोष्टी करतो त्या. आता ऐका ना, आता कशाला मधात बोलताय? मग अजितदादांनी भ्रष्टाचार केला, अजितदादा भ्रष्टाचारी होते असं जर तुम्ही मान्य करता, मग अजितदादा जोपर्यंत तुमच्यासोबत होते तोपर्यंत भ्रष्टाचारी नव्हते. आणि ज्या दिवशी भाजपमध्ये आले त्या दिवशी भ्रष्टाचारी झाले. एका दिवसात अगोदर भ्रष्टाचारी नव्हते. आरोप आम्ही केले नव्हते. अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप मोदींनी केले होते. ऐका, अजितदादांवर भ्ष्टाचाराचे आरोप. आता ऐका ना, आता मला कशाला बोलता? आता ही दादागिरी नाही का? आता दादागिरी म्हणायची केलं नाही. आम्ही बोललो तर दादागिरी, तुम्ही बोललो तर नाही. तुम्ही खोटं बोलताय ना. अहो, तुम्हीच खोटं बोलताय. खोटं बोलायचे धंदे तुमचे. ऐका जरा, बोललं पाहिजे. आता ऐका पुढं. आता ऐका विनोदजी कदाचित मला परत 2 गोष्टी क्लिअर करायच्या. ठीक आहे, विषय तर झाला. दुसरी गोष्ट, खोटे आरोप भुजबळ साहेब ज्यावेळेस अजितदादांवर शिवसेना सोडून ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस काय ईडी सीबीआयचा धाक तुम्ही दाखवला होता का?
ईडी सीबीआयच्या धाकानं तुम्ही तुमच्याकडे घेतलं होतं का? नारायण राणे साहेब ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडले, काँग्रेसमध्ये गेले, त्यावेळेस ईडी सीबीआयचा धाक दाखवून तुम्ही काँग्रेसमध्ये त्यांनी घेतलं होतं का? म्हणजे ज्यावेळेस ते दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळेस ईडी सीबीआयच होतं का? अहो पण याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे ना. त्यांना नाही, याचं उत्तर पवार साहेबांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा आता तो पक्ष राहिला नाही, आता एक गट झाला शरद पवार साहेबांचा. मुळात जो जुना पक्ष होता पवार साहेब पक्ष सगळे फोडण्याची एकत्रित कृपा तुम्ही असताना, केलीत ना. ऐका, त्यावेळेस पक्ष राष्ट्रवादी फोडले, काँग्रेस दाखवून, पक्ष म्हणजे निवडून ईडीची, येणाऱ्या सीबीआयच्या धमक्या लोकांचं दाखवून आलेलं देऊन तुम्ही टोळकं. पक्ष फोडले. सगळ्या पक्षातले एक मिनिट थांबा निवडून येणाऱ्या लोकांना विनोदजी एकत्रित जमा करून त्याचं टोळकं असलेलं म्हणजे राष्ट्रवादी ठीक काँग्रेस आहे. पक्ष होता तुमचा जुना. विनोदजी त्यामुळे सगळ्या ज्योतिताई पण पक्षातून आहेत. तुम्ही जे लोक आयात केले होते, सगळ्या पक्षातून जे लोक हाताशी घेतले होते, ते काय तुम्ही ईडी सीबीआयच्या धाकावर घेतले होते का? ठीक आहे, या मुद्द्याला पवार पुढे साहेब नेऊया. ज्यावेळेस विनोदजी काँग्रेसमधून बाहेर ज्योतिताई आहेत पडले आपल्या आणि त्यांनी सोबत. सगळे नेते सोबत घेतले, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ईडी सीबीआयच्या धाकावर घेतले होते का? दादागिरीच्या धाकावर घेतले होते का? याचं उत्तर जर आपण दिलं पाहिजे. मला या तुमच्याकडे मुद्द्यावर एक पक्षात मिनिट नेते सामील झाले तर ते विनोदजी त्यांच्या मनानं आले. विनोदजी आणि विनोदजी भारतीय हस्तक्षेप जनता करायला पार्टी लागेल. किंवा महायुतीमध्ये जर कुठल्या पक्षात नेता आला तर ते ईडी सीबीआयच्या धाकानं आला असं तुम्ही ठीक आहे ना, हा म्हणता. मुद्दा CBI च्या हाच धाकाने मुद्दा तुम्ही पुढे घेतले नेतोय. सगळे. विनोदजी पुढे नेतोय. महेशजी एक मिनिट थांबा, ज्योतिताईंपर्यंत पोहोचूयात. कसं आहे ना, ज्यांच्या विषयी बोललं जातंय ती माणसं इथे आहेत, म्हणजे त्या पक्षाची आहेत, त्यांना उत्तर द्यायची संधी देऊ आपण. ज्योतिताई, कसं आहे ना, हा आरोप काही नवीन नाही, हा आरोप परत परत होतोय, तो भविष्यातही होत राहील. म्हणून तुमच्याकडून याचा खुलासा लागेल की हा सगळा विषय मतदारांपर्यंत कसा पोहोचतो आणि मतदार त्याला कसा ग्रहण करतात. तुम्ही घाबरून पक्ष बदललेत हा आक्षेप तुम्ही म्हणजे वैयक्तिकरित्या तुमच्यावर घेऊ नका. तुमच्या नेत्याविषयीचा हा जो आरोप आहे त्याच्याविषयी आहे की एकनाथ शिंदे हे घाबरून गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या जवळ, हा आरोप आहे. आणि या आरोपाला तुम्ही उत्तर द्या, 30 सेकंदात द्या. पण त्यापेक्षा पुढचं आणखी 30 सेकंदात काय सांगाल? तर हे सगळे आरोप मतदाराला पटतात का? मतदार याकडे बघून मतदान करतो का? आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे लढवय्ये आहेत. ते कधीच कोणाला घाबरत नाहीत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे हा पळणारा नाही तर लोकांना पळवणारा आहे. अरे ज्या वेळेला तुम्ही मग महाविकास आघाडी कुठल्या ह्याच्यावरती केली? महाविकास आघाडी करत असताना सगळी तत्व तुम्ही बासनात गुंडाळून ठेवली, तेव्हा ते चालतं. म्हणजे तुम्ही केलं तर ते सगळं चांगलं. मग मला सांगा ना की कुठल्या तत्वांच्या वरती तुम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आलेला होतात? फक्त सत्ता एकत्र यावी, सत्ता मिळावी म्हणून तुम्ही महाराष्ट्राचं जनमत बाजूला गुंडाळून ठेवता आणि त्याच्यावरती दुसऱ्यांवरती आरोप करतात. आणि महाराष्ट्राच्या मांडीला मांडी लावून बसलं तेव्हा कळलं नाही तुम्हाला? कल्याणमध्ये एका सभेमध्ये तुम्ही सांगताय या बीजेपीच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. साहेब माझा राजीनामा घ्या, तो राजीनामा परत खिचत यांच्या टाकताय. नेतृत्वाखालची शिवसेना ही खरी अहो शिवसेना कळली का आणि तुम्हाला? त्याच्यामुळे पुन्हा स्वतःच्या ज्योतिताई कधी पराभवाचं तुम्हाला शिवसेना कळली का? स्वतःच्या मला बोलू द्या ज्योतिताई शिवसेना अजिबात कळली माझा तुम्हाला आवाज कधी? दाबण्याचा प्रयत्न करू अहो नका. 19 तुम्हाला जून बोलायचं 1966 साली असेल तर माझं बोलणं झाल्यानंतर तुम्ही बोला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची तुषारजी, स्थापना केली. जी, शिवसेना तुषारजी, म्हणजे मला शिस्त, सांगा की ही शिवसेना वचन. तुषारजी एक तुषार, संधी देऊया, सेवा. महिलेला बोलू आणि- द्या. गाण टाकला. तुषारजी ते जनसामान्यांचं अहो ज्या वेळेस तुमच्या लोकांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवला गेला त्यावेळेस तुम्ही गुजरातला पळाले. गुजरातवरनं गोवा वाया गुवाहाटी आणि काय ती झाडी काय ते डोंगर. पायात तुम्ही झुकलात. अहो ज्योतिताई तुम्हाला जर उठाव करायचा होता, तुम्हाला ठाणे आणि महाराष्ट्र सोडून पळायला नको होतं. ज्योतिताई उठाव, माणूस जो पळणार आहे ना त्यांनी सांगायचं नाही की आम्ही पळणारे नाही पळवणारे आहेत. अरे पळून तर तुम्ही स्वतः गेले. अहो ज्योतिताई मला सांगा तुम्ही स्वतः पळून गेले. आम्ही नाही तुम्हाला आम्ही पळवलं का तुम्हाला? तुम्ही पळून गेले ना. तुम्ही आम्हाला सांगताय का आम्ही पळवणार आहे? ज्योतिताई मला एकच सांगा, जर तुम्हाला उठाव करायचा होता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बसून उठाव का नाही? आणि अदृश्य शक्ती कुठली होती हो? कोंबड्यावरती तुमचा जीव अडकलेला आहे. राक्षसाचा जीव कोंबडा बिबडा. अहो गद्दारांनी बोलायचं नाही. इथे जेवढे आहेत अहो तुमचा गट आहे गट. अजूनपर्यंत तुम्हाला न्यायालयाने पूर्णपणे शिवसेना तुमची असं सांगितलं नाही. एवढ्या दिवस आराम खेचत गेलेले. अहो अदृश्य शक्ती तुमच्या मागे का 10 वेळा जाताय तुम्ही? दिल्लीला का जाताय? इथे काय घडलं का गेले दिल्लीला लगेच? तुमचे नेते घराच्या बाहेर नाही पडले. अहो घराच्या बाहेर न पडता
विधानसभेत देखील आणि आणि लोकसभेत देखील तुम्ही आमच्या काय सीट वाढलेल्या आहेत. करताय? तुमच्यासारखं आणि नाहीये लोकांकडे घाल- कुठल्या तरी दिल्लीची अदृश्य शक्ती. काय तुम्ही मतांच्यासाठी आणि अहो, वोट आता बँकेचं राजकारण आता करता? बघा तुमची काय हालत बाकीच्यांचे होणार आहे. झेंडे तुम्ही अहो तुम्ही प्रचारांमध्ये बघा नाचवले. काय हालत होणार आहे तुमची. मुंबई आता जावं बॉम्बस्फोटच्या लागतंय सारखं आरोपीला दिल्लीला. अमित शहाकडे जावं लागतंय. आणि तुम्ही काय देवेंद्र तत्वांची साहेब रक्षा तुमचं मानत करताय? नाही, ऐकत एकनाथजी नाहीये. शिंदे साहेब अहो, हे राहू लढणारा द्या, नेता चांगलं आहे. चाललंय. लाडक्या बहिणींना न्याय दिला, लाडक्या अहो. शेतकऱ्यांना न्याय दिला. थांबा 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 जरा एक दुःखाची मिनिट एक मिनिट चर्चेला आपल्याला पुढे पुढे नेणं गरजेचं आहे. हनुमंतराव पवार आहेत सोबत. एका मुद्द्याला निश्चितच आपण इथे घेतोय चर्चेला आणि तो आता जो सुरू असलेला अत्यंत तप्त स्वरूपातला गरम झालेला मुद्दा आहे तो आहे कोणत्या प्रकारचा दबाव वापरला गेला. तो दबाव नेत्यांवर, दबाव मतदारांवर अशा प्रकारे कसा होता का हेही तपासावं लागेल. चर्चेला त्यानिमित्तानं पुढे न्यायचं आहे. थोड्या वेळापूर्वी हीच चर्चा इतक्याच तप्त स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध पवार गट अशी होती. आता ती शिवसेना विरुद्ध ठाकरे गट अशी झाली आहे. आता काँग्रेसला आपण या चर्चेत घेऊयात आणि एकदा समजून घेऊयात की राजकारणातल्या दबावाचं राजकारण मतदारांपर्यंत कसं पोहोचतं का. मतदार केवळ आणि केवळ स्थानिक पातळीवरच्या त्यांच्या मुद्द्यांच्या आधारे मतदान करत असतात. मी हनुमंतराव आपल्यापर्यंत हा मुद्दा आणतो. कसं आहे, काँग्रेस 3 वेळा फोडणारे शरद पवार आजही काँग्रेसच्या सोबत असतात. शिवसेना सर्वाधिक वेळा फोडणारे शरद पवार उद्धव ठाकरेंच्या सोबत असतात. लोक हे बघत नाहीत का? मग लोक मतदान कोणत्या आधारावर करतात? हनुमंतराव. प्रसादजी, लोक 2 प्रकारे मतदान करतात. असं आम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये फिरतो, निवडणुकांच्या प्रचाराला जातो, उमेदवारी अर्ज आमचे कार्यकर्ते पदाधिकारी भरतात आणि मतदारांशी संवाद होतो. पहिलं असतं की नागरी प्रश्नावर तिथं ज्या ज्या नगरपालिकांमध्ये सत्ताधाऱ्यांची जी काही कामाची जी काही पद्धत होती त्याच्याबद्दल नागरिकांमध्ये चांगलं वाईट मत असतं आणि त्यानुसार मतदान घडतं. 5 वर्ष प्रशासक राज ठेवून बहुसंख्य नगरपालिकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार, सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. तुम्ही तुमसरमध्ये जा, तुम्ही भंडाऱ्यामध्ये जा, तुम्ही अनेक ठिकाणी नगरपालिका अशा होत्या की जिथला प्रशासकीय अधिकारी बीडीओ असेल, सीईओ असेल, तो सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतला होता. स्वच्छतेच्या कामापासून ते पाणी पुरवठ्यापासून नाल्याच्या कामापर्यंत प्रचंड कामात भ्रष्टाचार हे जनतेनं बघितलेलं होतं. त्यावर जनता व्यक्त होत होती, बोलत होती, त्यावर मतदान होणार आहे. दुसरी गोष्ट, दबावाच्या राजकारणाची जी सुरुवातीपासून मी इथं चर्चा ऐकतोय, तर एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आमदार असलेले राणे त्यांनी सांगितलं ना कसा दबाव आहे भारतीय जनता पक्षाचा. किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्याच पक्षाचे असलेले शहाजी बापू पाटील त्यांनी सांगितलं ना जयकुमार गोरे यांची कशी दहशत आहे आणि मला निवडणुकीमध्ये कसं अडचणीत आणलं जातं. तुम्ही भंडाऱ्यामध्ये परिणय फुके आणि नरेंद्र बोंडेकरांचा वाद बघा, तुम्ही भंडारा गोंदियामध्ये जा, तुम्ही तुमसरमध्ये जा, तुम्ही पलूसमध्ये विचारा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारची आणि भाजपा सोबत होती का? एकमेकाच्या विरोधामध्ये काट्या कुऱ्हाडी तलवारी घेऊन यांनी रायगडमध्ये भांडण केले. यांच्या सगळ्या भांडणामध्ये, यांच्या वादामध्ये सोबतच्या पक्षाला सुद्धा यांनी दबाव आणायचं, दहशत ठेवायचं बाकी ठेवलं नाही. विरोधकांची काय अवस्था केली असेल प्रसादजी? तुमच्या सगळ्या हनुमंतराव, मी मुद्द्याला धरूनच पुढे जातोय. वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला पटकन आता ताजे तपशील येत आहेत, तेही पटकन घ्यायचे आहेत. पण या मुद्द्याच्या अनुषंगाने एक खुलासा करण्याची संधी, उत्तर देण्याची संधी आपण विनोदजींना देणार आहोत. विनोदजी, मिनिटभराचा वेळ आहे. माझा संभाजीनगरचा प्रतिनिधी अत्यंत आतुरतेनं त्याच्या बातमीला घेऊन उभा आहे. बराच वेळ झाला. विजय चिडे आपल्या सोबत आहेत. मला पटकन विनोदजी, आपण याचा खुलासा करणार आहात की तुम्ही विरोधकांच्या अनुषंगानं राजकारण करताय हे लक्षात येतं, पण तुम्ही आपापसात सुद्धा एवढे संघर्ष करताना दिसता. प्रसादजी, ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही युती म्हणून लढलो, काही ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुका आम्ही त्या ठिकाणी लढलो वेगवेगळ्या पद्धतीनं. त्यामुळे निवडणुका वेगवेगळी लढत असताना वैचारिक मतभेद त्या ठिकाणी काही बाबतीत होऊ शकतात. परंतु आम्ही तर शेवटी पक्ष वेगवेगळे, शेवटी 2 पक्ष 3 पक्ष वेगळे पक्ष महायुती म्हणून आम्ही एकत्रित आलो. परंतु आता हनुमंतजी पवार या ठिकाणी बोलत असताना मला त्यांना विचारायचं आहे की आमचे तर पक्ष वेगळे, आम्ही महायुती म्हणून एकत्र आहे. त्यामुळे वेगळे पक्ष असताना एखाद्या गोष्टीसाठी वैचारिक मतभेद एखाद्या बाबीत होऊ शकतो. परंतु तुमच्या पक्षांतर्गत जे आपसातले हेवेदावे आणि मतभेद आहे जे आता चव्हाट्यावर येत आहेत ते जरा पहिले बंद करा. आमचं महायुतीचं आम्ही आमचं बघू, पण तुमच्यात प्रदेशाध्यक्ष वरचे सगळे नेते अशा पद्धतीचं जे वातावरण झालं ते जरा पहिले मिटून काढा. शेवटी ते तुमच्या पक्षाचा प्रश्न आहे, तुम्हाला काय करायचं. तो आमच्याकडे फोटो दाखवत असताना तुमच्या पक्षात काय चाललं त्याचं आत्मपरीक्षण करा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी आता काही वेळापूर्वी सुरुवातीला ते या ठिकाणी
आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी अशा अशा सभा घेतल्या, या ठिकाणी गेले, त्यांनी सगळ्या पक्षाच्या नेत्याचे नावं घेतले. मला जरा तुम्ही प्रसादजी, तुम्ही पण आता सगळ्या प्रचारांच्या सभा कव्हर केल्या असतात, त्यामुळे तुम्ही यांच्या ज्यांचे नाव त्यांनी घेतले, त्यांच्या कुठं कुठं सभा झाल्या, सभा झाल्या, दाखवा जनतेला. हनुमंतराव बोलतात, एक संधी पटकन हनुमंतरावांना. विजय चिडे बराच वेळ झाला वाट पाहतायत. हनुमंतरावांना एक संधी आहे. विनोदजी, पोलिसांचा गैरवापर करून तुम्ही काय माझा जीव घेणार आहात का, असं शहाजी बापू पाटील म्हणले. जीव घ्यायला लागले एकमेकाचा, बंदुकी डोक्याला लावायला लागले, तुम्ही काट्या कुराने तलवारीनं मारामारी करायला लागली, चोऱ्या करण्यासाठी महायुतीचा आमचा मी बघून तुम्ही ते समजा तुमच्या पक्षांतर्गत तुम्ही बघा. विजय वडेट्टीवार प्रदेशाध्यक्षाबद्दल काय बोलतात, नाना पटोले विजय वडेट्टीवार बद्दल काय बोलतात, आणि तुमचे ते माजी मुख्यमंत्री, त्यांना तर जरा चांगल्या हॉस्पिटलमध्ये जरा एखादं टाकून घ्या, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला दिसतोय आता. तुम्ही सुधाकर हे अशा सगळ्या घेतलं, तुम्ही अजित तुमच्यात जे काय चाललंय ते जरा तपासा. हनुमंतराव, सांगता का आता हे जे काय चाललंय ते तपासा, आम्हाला नका सांगू. तुम्ही तुमच्यातल्या तुमच्यात बघा, लावायला लागले डोक्यावर, तुमच्यातल्या तुमच्यात बघा, तुमच्यात काय भविष्यकाळ तयार झाले, तुमच्यातल्या काय भविष्यकाळ तयार झाले. आता तर तसे तुम्हाला काही काम राहिलं नाही. देशात सुपडा साफ झाला, राज्यात सुपडा साफ झाला, नगरपंचायत मध्ये सुपडा साफ होतोय, आता तुमच्या ग्रामपंचायत मध्ये सुपडा साफ होतोय, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुपडा साफ होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे काही काम धंदा राहिला नाही. त्यामुळे आता भविष्य सांगण्याचं नवीन काम तुम्ही सुरू केलंय, तुमच्या नेत्यांनी सुरू केलंय. त्यामुळे प्रचार सभा तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. फक्त आता भविष्य सांगू शकता चांगलं, पण तेही सांगता येत नाही. हे तुमचं भविष्य खोटं झालं. आता जरा सोशल मीडियावर चर्चा आहे का, काय काय प्रश्न विचारले जातात तुम्हाला. नेते तसेच, खालचे नेते तसेच, राज्यातले देशातले नेते तसेच. एकाही मुद्द्यावर चर्चा करायची नाही, कुठल्या चर्चेवर त्या ठिकाणी बोलायचं नाही, सभागृहात चर्चा करायला लागल्यानंतर ऐकायचं नाही. SIR बद्दल बोलायला लागलं त्याचे पण फळ काढायचा. तुम्हाला सत्य स्वीकारताच येत नाही, सत्य तुम्ही स्वीकारूच शकत नाही. चर्चा गल्लीतल्या राजकारणाची सोडून एकदम दिल्लीच्या राजकारणापर्यंत पोहोचते. मला परत चर्चा ओढून आपल्या स्थानिक मुद्द्यांवर आणायची. हनुमंतराव थोडं थांबा. विनोदजी थोडंसं थांबा. आमचे सहकारी प्रतिनिधी विजय चिडे एक ताजा तपशील आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. पटकन तो ऐकू, त्यातूनही नवे मुद्दे आपल्याला मिळणार आहेत. पटकन विजय चिडेंपर्यंत पोहोचतोय. आज जर पाहायला गेलं तर राज्यात नगर परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो सुरुवात होणार आहे. थोड्याच वेळामध्ये जर पाहिलं तर मतमोजणीला जी आहे ती देखील सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आता संपूर्ण नगरपालिका आणि नगर परिषदेसमोर जो आहे ते मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. मतमोजणी केंद्राबाहेर मी सध्या उभा आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पैठण नगर परिषदेच्या मतमोजणी केंद्राबाहेर आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संपूर्ण मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पोलिसांनी ठेवलेला आहे. थोड्याच वेळामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणची मतमोजणी जी आहे ती सुरुवात होणार आहे. सुरुवातीला जे आहे ते पोस्टर मतदान या ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्यानंतर ईएम जे आहे ते देखील उघडण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर पाहायला गेले तर चुरशीची मतमोजणी जी आहे ती देखील होणार आहे. कारण नुकतंच या ठिकाणचं मतदान जे आहे ते काल देखील या ठिकाणी पार पडलं होतं. त्याच पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती करण्यात आल्याची पाहायला मिळते. कारण पैठण नगर परिषदेमध्ये आता खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागल्याची पाहायला मिळाली होती. तर एकीकडे ठाकरे गटाचे नेते दत्ता गोडे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली. या ठिकाणी जर पाहायला गेले तर तिहेरी लढत जी आहे ती देखील झाल्याची पाहायला मिळते. कारण भाजप शिवसेना दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्या या ठिकाणी लढलेल्या पाहायला मिळतात. महायुतीमध्येच लढत जी आहे ती यामध्ये झालेली आहे. आणि आता यामध्ये जर पाहायला गेलं तर खासदार संदीपान भुमरे या देखील मागील काही दिवसापासून पैठण नगर परिषदेमध्ये बसून होते. त्याचबरोबर दत्ता गोडे असतील, भाजपाचे असतील, हे नेते जे आहेत त्यांच्या देखील या ठिकाणी मोठ्या सभा झाल्याचं पाहायला मिळत आहे. या नगर परिषदेसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभा घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्या सभा ज्या आहेत ते एका दिवशी या ठिकाणी पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता पैठण नगर परिषद कोणाच्या पारड्यात जाणार, पैठणकर कोणाला मतदान देणार हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. जी विजय धन्यवाद या सगळ्या तपशिलाच्यासाठी. आणि एका मुद्द्याकडे आपण परत येतो आहोत. तो मुद्दा आहे सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत संघर्ष आणि सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष. मला एका विश्लेषणाच्यासाठी मकरंदजी आपल्यापर्यंत यायचं आहे. त्यानिमित्तानं मग इतर पुढच्या आपल्या सोबतच्या मान्यवरांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. ज्योती वाघमारे यांना काही कामाच्या निमित्तानं ते आत्ता आपल्या या चर्चेमध्ये नाही आहेत. मला मकरंदजी याचा खुलासा करा की तुम्ही मगापासून सांगताय लोकांच्यासाठी विविध मुद्दे सक्रिय असतात, मग ते विकासाचे असोत, जातीचे असोत, पैशाचे असोत, पण मग या सगळ्यामध्ये सत्तेत एक असलेली माणसं गावात वेगवेगळी लढतात. त्यावेळेला मतदार भ्रमित होत नाहीत का?
ते असं आहे की मतदार भ्रमित होत असणार नाही असं नाही. लक्षात एकत्र घेतलं पाहिजे की युती किंवा आघाडी ज्या पक्षांची आहे त्या पक्षात सुद्धा वाद असणार आणि ते स्वाभाविक आहेत आणि सगळी माणसं आहेत, राजकीय पक्ष आहेत, प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा आहेत. जागा एकच असते आणि त्यावर आपल्याला विजय मिळवला पाहिजे, ती आपण लढली पाहिजे असं वाटतं, हेही स्वाभाविक असतं. त्यामुळे हा मनुष्य स्वभावानुसार आणि एकूण राजकारणाचा जो गुणधर्म आहे त्याला जोडून हे केलेलं आहे. याचा मतदारावर परिणाम होतो का, तर तो निश्चित होत असतो. परंतु लक्षात घेतलं पाहिजे असते महाविकास आघाडी आणि युती अशा जेव्हा आघाड्या मिळून किंवा तीन तीन पक्ष म्हणून एकत्र येऊन जेव्हा मतदारांपर्यंत सामोरे जातात त्यावेळी मतदार आपल्या समोरचा सक्षम पर्याय याला अधिक पसंती देत असतो. तो कोण आहे, त्या नेतृत्वाची विश्वासार्हता कशी आहे, तो अधिक आपल्याला सोयीचा आहे का, अधिक व्यापक विचार करणार आहे का. राजकारण तर सगळेच करतात, ते केलं पाहिजे कारण त्याच करता राजकीय पक्ष आहेत, पण त्या पलीकडे जाऊन विकासाच्या राजकारणाला अधिक गतिमान करणारं कोणी आहे का याचाही विचार होत असतो. आणि त्यामुळे जिथे जिथे अशा एकमेकांच्या विरोधातल्या आघाड्या झाल्या, कोणी दोन पक्ष, कोणी तीन पक्ष. अगदी मकरंजी, जो मुद्दा तुम्ही मांडलात, तुम्ही वारंवार या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छित आहात की विकासाचं राजकारण झालं पाहिजे आणि विकासाच्या राजकारणाच्या आधारे प्रचार झाला पाहिजे. आता ज्योती वाघमारे आणि खरं तर विनोद वाघ यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता मला वाटतेय, कारण आपण मुद्दा कोकणातला घेणार आहोत आणि त्या निमित्तानं इथे वारंवार एक गोष्ट मगाशी अधोरेखित झाली की महायुती मविया अशी लढत होत असताना महायुतीच्या अंतर्गत पण लढत झाली, मवियाच्या अंतर्गत पण लढत झाली. हे होत असताना मला आता ज्योतिताई आपल्याला सांगायचं आहे, जे काही कोकणात घडलं म्हणजे तिथे सरळ सरळ दोन भावांमधला संघर्ष अत्यंत स्पष्टपणे समोर आला. काय म्हणाल? कोकणामध्ये जी लढत झाली आणि त्याच्यामध्ये राणेजींनी ज्या पद्धतीने एक आक्रमक आणि भावनिक शिवसैनिक म्हणून लढा दिला, त्याचा एक शिवसैनिक म्हणून आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी तर त्यांचं जाहीर सभेमध्ये कौतुक सुद्धा केलं. परंतु त्याच वेळेला आम्हाला हे वाटतं की ज्या वेळेला लढाई करायची असते ना, तर त्या वेळेला आम्ही अत्यंत आक्रमकपणानं आणि दिलेरपणानं लढतो आणि त्याच्यानंतर शेवटी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती ही विचारांच्या वरती आणि हिंदुत्वाच्या वरती आधारलेली युती आहे. त्यामुळे नंतर एकत्र येण्याचा समंजसपणा आणि तो दिलदारपणा सुद्धा आमच्या नेत्यांच्या मध्ये नक्कीच आहे. कारण केवळ शेजाऱ्याला बरं वाटावं म्हणून आपल्या घराच्या वाटण्या भावाभावांमधल्या करायच्या नसतात, हे आमचे तीनही नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा आदरणीय अजितदादा असतील यांना नक्कीच कळतात. त्यामुळे निवडणूक लढत असताना कदाचित अशा काही गोष्टी होतात, कारण निवडणूक लढत असताना पण ज्योतिताई एक मिनिट, ज्योतिताई कसं आहे, मुद्दा लक्षात आलाय, तुम्ही म्हणताय की तुम्ही लढवय्ये आहात, तुम्ही लढताना पूर्णपणे ताकदीनं लढता वगैरे वगैरे वगैरे. अहो पण हे लढत असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीवर निवडणूक एक प्रकारे मॅनेज करण्याचा आरोप केला, पैसे वापरून मतदारांना भ्रमित करण्याचा आरोप केला. हे गंभीर आरोप आहेत ना. बघा, निवडणुका ह्या पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत, निवडणुकांच्या मध्ये गैरप्रकार होऊ नयेत. यासाठी जर काही ठिकाणी जर अशा गोष्टी घडत असतील तर त्या संदर्भात आवाज उठवणं हे गैर नाहीये. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ज्या ज्या ठिकाणी अशा काही घटना घडलेल्या असतील तिथे आम्ही त्या ठिकाणी बोललो, कारण शेवटी ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या. कार्यकर्त्यांना बळ मिळालं पाहिजे यासाठी आमचे जे नेते ज्या ठिकाणी होते तिथे त्यांनी आवाज उठवला. ठीक आहे, हा जो आवाज उठवण्याचा प्रकार आहे, मला खरं तर विनोद वाघ आपल्याला संधी द्यायची आहे, तुमचं उत्तर एव्हाना मनातल्या मनात तयार होतं हेही मी पाहतोय, पण मला त्यापूर्वी तुषार रसाळांना बोलतं करायचं आहे. तुषार रसाळ, ऐकलंय तुम्ही ना, हा आवाज उठवण्याचा प्रकार आहे, निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत, हे सगळं कोण बोलतंय? जे सत्तेत एकमेकांच्या सोबत आहेत ते बोलतात. त्यांनी फक्त एकच सांगावं, निलेश राणेंनी नितेश राणेंवरती आरोप केलेले हे खरे होते की नाही. जर खरे होते तर बीजेपीनी ते मॅनेज केलं होतं की नाही, ते पैसे मिळाले हे सगळं खरं होतं का, किंवा तुमचा नेता किंवा तुमच्या बरोबर असलेला व्यक्ती खोटं बोलत होता, एवढं त्यांनी सांगावं. अहो पहिल्यांदा तुमचे नेते घराच्या बाहेर का नाही पडले? अहो मी विचारलं त्याचं उत्तर द्या ना. लढलो तरी. अहो आम्ही काय विचारतोय त्याचं उत्तर द्या. किती वेळ तुम्ही घरातनं बाहेर, अहो गद्दार आहेत तुम्ही गद्दार आहात. गद्दारांनी घरातनं बाहेर निघायचं नाही निघायचं. आम्ही कमीत कमी मैदानावरती तरी होतो, आम्ही कमीत कमी कार्यकर्त्यांसाठी लढलो तरी. एवढं जास्त खाल्लंय ना, एकाच प्रश्नाचं जास्त उत्तर खाल्लंय ते बाहेर येईल, घराच्या बाहेर का नाही पडला? खाल्लंय ते बाहेर तुम्ही फक्त येईल, एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की तुमचे उभाटा घरकोपडा बदल का बसले होते? अरे तुम्ही कपडे सांभाळते हे म्हणत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर टाकायचं, फेसबुक लाईव्ह करायचं, नुसत्या पत्रकार परिषदा घ्यायच्या, नुसतं दांड्यामध्ये राहायचं आणि त्यांनी असं का केलं आणि त्यांनी तसं का केलं? आणि तुम्ही काय केलं त्याच्यावरती बोला ना.
उमेदवार काय नाही मिळाले विचारतो त्याचा तुम्हाला. प्रश्न द्या, किती उत्तर द्या. ठिकाणी तुम्ही उमेदवार दिले, अहो, किती मी ठिकाणी जो तुम्ही प्रश्न- उमेदवार दिले, किती मी जो ठिकाणी प्रश्न तुम्ही जागा विचारलाय, लढताय, अहो, कोणत्या तुमचा व्यक्ती खरं प्रश्नावरती बोलत तुम्ही होता का? लढताय? अरे हे किंवा सगळं सोडून तुमचा व्यक्ती खोटारडा हे आहे? सगळं सोडून या तुम्ही दोन फक्त पैकी एक उत्तर दुसऱ्यांवरती द्या. टीका टिप्पणी करताय. तुमचा हे व्यक्ती म्हणजे खरा आपलं होता का? ठेवायचं झाकून की खोटारडा आहे? आणि हे दुसऱ्याचं तुम्ही उत्तर बघायचं द्या. वाकून हा अहो, प्रकार शिवसेना आहे. कळली का आमचे तुम्हाला कधी? तीनही नेते महायुती अहो, टिकवून तुम्ही ठेवायला शिवसेनेत खंबीर आहेत. होतात तरी का? आधी तुम्ही तुमचा पक्ष वाचवा ना. अहो, आधी तुम्ही स्वतःचा शिवसेनेत पक्ष होतात का? वाचवा. किती आत्ता लोक आलात. सोडून तुम्हाला जातायत ते शिवसेनेबद्दल तुम्ही काय बघा. माहितीये? का जनता तुमच्या सोबत अहो, उभी राहत शिवसेना नाही याचं तुम्ही शिवसेना हा आत्मपरीक्षण फक्त करा. पक्ष नाहीये, कुठे होते फक्त तुमचे 4 नेते? अक्षर का नाहीये, त्यांनी एक तो सुद्धा विचार आहे. प्रचार सभा नाही घेतली? तो विचार का जर त्या कधी मराठवाड्यामध्ये कळला तुम्हाला, पूर आला, तर हे बोलणं सोलापूरला बंद पूर होईल आला. तुमचं. व्हॅनिटी व्हॅन घेऊन ते का अतिवृष्टीचा दौरा करायला गेले? अहो. आधी मला वाटतं आपण स्वतःचं अहो, तो आत्मपरीक्षण दौरा तरी करावं. केला. म्हणजे हे शेतकऱ्यांचा तुमचं अहवाल वागणं, काढल्यानंतर म्हणजे तुम्ही आग लागली, बुडाला केंद्र आणि सरकारला डोंगर पाठवलं लागला का? इस्रायलला, अशा शेतकऱ्यांच्या पद्धतीनं अकाउंटमध्ये आहे. पैसे आले आम्हाला का? तुम्ही हे अजिबात आम्हाला सांगा. संदेश देऊ एक नका. त्याच्यासाठी वेळ मी होता का मी मी तुमच्याकडे? हस्तक्षेप करतोय. तुषारजी थांबा. तुषारजी, कसं आहे, आपला मुद्दा कोकणातला आहे. कोकणातून आपण एकदम विचारला. कोकणातून आपण एका वेगळ्या मुद्द्यावर, मी चर्चा विकासजी, कोकणावर त्यांना आणतोय. प्रश्न एकच विचारला. बिलकुल. एक तर निलेश राणे जे आहेत त्यांनी जो अगदी. निलेश राणेंवर केलेला आरोप हा खोटा होता की नव्हता? अगदी त्याच्यावरचं उत्तर घेऊयात ना. तुमच्या शेजारीच बसलेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आहेत. विनोदजी वाघ मगापासून ह्या सगळ्यावर बोलण्याच्यासाठी उत्तरं तयार करतायत. विनोदजी, उत्तर एक तयार उत्तर नसतं. अपेक्षित आहे आणि खरं उत्तर बोला, खरं बोला. मुद्दा कुठला गंभीर होता ऐकलं असेल आपण. निवडणुका पारदर्शक व्हायला पाहिजेत असं तुमच्या सोबत सत्तेत असलेला माणूस म्हणजे त्यांचा प्रतिनिधी बोलतोय. 100% निवडणुका, कुठल्याही निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजे, ते सगळ्यांचं म्हणणं असणार आहे. त्याबद्दल काही दुमत असायचं कारणच नाही नाही. पण होत दुसरी- नाही ही तक्रार आहे ना मग शिवसेनेची तेच- तिथे. नाही, मी सांगतो ना त्याबद्दल तुम्हाला बोलतोय जी, की भगवान श्रीकृष्णानं सुद्धा सांगितलं होतं, युद्धात आणि रणांगणात तसेच निवडणुकीत सुद्धा समोर कोण येतंय, घरचे येते परके येते हे बघायचं नसतं. त्यावेळेस निवडणूक युद्ध ते त्या पद्धतीने लढायचं असतं. म्हणजे- त्यात आरोप ऐका म्हणजे ऐका ना. निलेश राणेंनी केलेले आरोप नाही, मी नितेश सांगतो ना, राणेंवरती त्याच्यावर तुम्हाला बोलतो ना. मान्य आहे का? त्याच्यावर बोलतो ना मी. ते मान्य आहेत त्याच्यावर का? बोलतो ना मी. किंवा त्याच्यावर निलेश बोलतो. राणे खोटं बोलत होते? अहो, त्याच्यावर बोलतो मी तुम्हाला तेच सांगतो की निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत असतात. आणि तुम्ही मला ज्या प्रश्नाचं उत्तर विचारलं मी त्याचं उत्तर तुम्हाला 100% देईल. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर त्याच्या अगोदर तुम्ही द्या की तुमच्या पक्षांनी, उद्धव साहेबासहित सगळ्या तुमच्या पक्षाच्या लोकांनी ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर सेटलमेंटचे जे आतापर्यंतचे आरोप केले होते ते खोटे आहे का खरे आहे, मला याचं उत्तर द्या अगोदर. मग मी तुम्हाला दोन्ही राणेच्या बंधूच्या प्रश्नाचे आरोप प्रत्यारोपाचं साहेब, उत्तर देतो. पहिला तुम्ही प्रश्न आता तुम्हाला केलेला आहे. तुम्ही आता दोघं जण पहिला ठाकरे प्रश्न- बंधू, ठाकरे पॅटर्न एकत्र येत आहे ना. मग तुम्ही आतापर्यंत जे राज ठाकरे आम्ही यांच्यावर आरोप करत होते राज की ते ठाकरेंवरती सेटलमेंटचे सेटलमेंटचा आरोप अरे, कधी केलेला सगळ्या नाहीये. महाराष्ट्रानं बघितलं, तुम्हीच आरोप करत होते अहो, कधी सेटलमेंटचे. केलेलं नाहीये. ते बाळासाहेबांचे दाखवा आम्हाला वारसदार व्हिडिओ. नाही, हे सेटलमेंट तो व्हिडिओ करतात. दाखवा आम्हाला. हे टोल आम्ही नाक्यात तुम्हाला सेटलमेंट व्हिडिओ करतात दाखवतो. असं म्हणणार आहे. 100 व्हिडिओ आहे यांच्याकडेच असतील, प्रसादजीकडे त्यांच्या चॅनलला उपलब्ध अहो, असतील. तुमचे नेते मग त्याच्यावरती करत होते. तुम्ही मला- सेटलमेंट करणाऱ्या तुम्ही मला सोबत एकच युती उत्तर द्या. करताय का? आपला आता विषय तुम्ही काय चालू आहे? त्यांच्यासोबत ठाकरे बंधू सोबत मला युती एक करताय सांगा, का? आता विषय काय चालू तुम्ही आहे? त्याचं उत्तर द्या आता आम्हाला. विषय काय चालू आहे? आता विषय अहो, फक्त तुम्हाला काय चालू आहे? तेच- कोकणातला विषय चालू आहे. कोकणातला कोकणातल्या- तुमचं तसंच असतं. आता तुम्हाला आपण मुंबईत कुठलाही प्रश्न बसलोय. विचारला, आता आपण तुम्हाला- मुंबईत बसलोय. त्या कोकणातल्या दोन आता भावांबद्दल जे प्रश्न अँकर आहेत, विचारण्यापेक्षा विकास खाते तुम्ही विकास मुंबईतल्या खात्याची दोन प्रश्न भावाबद्दल कुठला आहे? उत्तर द्या. विकास मुंबईतल्या खात्याची दोन प्रश्न भावाबद्दल कुठला आहे? उत्तर द्या. विकास मुंबईतल्या दोन खात्याची- भावांबद्दल हा उत्तर प्रश्न द्या. काय कोकणातला आहे की नाही? तुमचे आता ज्यांना दोन एखादा भाऊ प्रश्न गळ्याकडे विचारला घालून फिरताय. आणि यांच्याकडे जेव्हा तुम्ही त्या उत्तर दोन नसतं भावांबद्दल तेव्हा उत्तर द्या. तो विषय दुसरीकडे कसा भरकटवायचा काय हे यांना बरोबर बरोबर माहिती. सत्य ते विचारतो. अहो, तुम्हाला आता विचारला काय प्रश्न? मी तेच विचारतो. त्यांनी प्रश्न काय विचारलाय त्याचं तुम्हाला? उत्तर तर दिलंय. काय तुम्ही द्या. कोकणातला प्रश्न विचारलाय त्यांनी? दिलंय त्याचं उत्तर. मी त्यांनी त्याचं उत्तर कोकणातला दिलं की प्रश्न तुम्हाला निवडणुकीत विचारलाय. मी सांगितलं निवडणुकीत आरोप आम्ही प्रत्यारोप एवढंच होत बोलतोय. असतात. परंतु नितेश राणे तुम्ही निलेश आता राणेंनी ठाकरे जो बंधू नितेश म्हणून राणेंवर केलेला ठाकरे आरोप आहे बंधू म्हणून तो ज्यावेळेस खरा आहे की खोटा एकत्रितपणे येत आहे? आहे, निलेश ठाकरे राणेंनी ब्रँड नितेश म्हणताय, राणेंवर केलेला त्यावेळेस याच आरोप ब्रँडच्या खरा आहे की खोटा आहे? एकमेकाच्या विरोधात तुम्ही काय बोलत होते त्याचं उत्तर मला पहिले द्या. मी- तुम्ही जे आरोप राज ठाकरे साहेब यांच्यावर लावले होते ते आता खरे का चर्चा- ठीक खोटे? आहे. आपण त्याच्यावर उत्तर एक द्या. मिनिट विनोदजी, प्रसादजी याच्यावर उत्तर यांच्याकडून येईल. घ्या. याच्यावर हनुमंतरावांनाही काही बोलायचं प्रसादजी असं यांच्याकडून दिसतंय. उत्तर घ्या. याच्यावर हनुमंतरावांनाही ठाकरे काही ब्रँड, बोलायचं असं ठाकरे दिसतंय. ब्रँड, एकदा मला त्यांचं सांगा, त्यांचं उत्तर घेऊया. मला एक सांगा ना, तुम्ही जेव्हा एकमेकांबद्दल जे तुमचे चिखलफेक करत मुख्यमंत्री होते, जेव्हा आपण सध्या देवेंद्रजी मुंबईत बसलोय, शक्ती पिसिंग आणि पिसिंग तर करत होते मुंबईच्या 2-3 विषयावर दिवसात मुंबईच्या अजितदादा दोन इकडे भावाच्या कसे काय? विषयावर तुम्ही बोला. अहो, त्या दोन भावाबद्दल बोला. शक्ती पिसिंग, कोकणातल्या दोन भावाबद्दल शक्ती तुम्ही पिसिंग. सांगितलं. मुंबईच्या दोन अहो, भावाबद्दल तुम्ही तर तुम्हाला सांगा. अजितदादा त्यांच्याबद्दल चालतात आणि सांगा. अजितदादांबरोबर असलेले नवाब मलिक चालत नाही. अहो, आम्हाला एक कोण मिनिट. चालतं काय नाही ते थांबा आम्ही बघू. चर्चा तुम्हाला ज्या वेगळ्या प्रश्नाचं ट्रॅकवर उत्तर चालली आहे. विचारलं
प्रकरणावर उत्तर तुम्ही चर्चा द्या. आणायची आहे.
मला कोकणावर चर्चा आणू द्या. हनुमंतराव, कोकणातला प्रश्न विचारलाय त्यांना. कोकणातल्याचं उत्तर हनुमंतरावांना दिलं. बोलू द्या. पण यांना विचारा दोन ठीक आहे. भावाबद्दल. आपण घेऊयात उत्तर. आपण दोघांकडून तोंड बघत नव्हते विनोदजी, एकमेकावर आपण कशा दोघांकडून पद्धतीचे उत्तर आरोप घेऊ. केले. दोघांकडून- काय काय बोलले आता ते काढू नये या महानगर ठिकाणी. पण आता महानगरपालिकेच्या काय? निवडणुकीमध्ये याच्यावर याचं उत्तर उत्तर येईल. विनोदजी, एक मिनिट थांबा प्लीज. हो, आता तर त्यांचे पाय धरायला जातात तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे, आम्ही बोलूयात ना कोणाचे पाय आपण. धरायला अहो, जात नाही. शिवतीर्थावर जाताय. दोघंही भाऊ बळजबरी एकत्र आलेले जाताय. आहेत, एकत्र त्या राहण्यासाठी. ठिकाणी जाऊन हात दोघंही जोडताय. एकत्र कसंही आलेले आहेत, करा, एकत्र वाचवा, राहण्यासाठी. युती करा, मुंबई आम्ही वाचवा, महाराष्ट्रासाठी मुंबईने वाचवा, स्वतःला वाचवा. महाराष्ट्रातील मराठी माणूस वाचून. अहो, तुम्ही काय बोलताय? अहो, आमचा हात पकडून जसा- तुम्ही मोठे झालेत. काय नाही, अहो, काय नाही, लहान भाऊ इतिहास लहान बघा. भाऊ म्हणून मोठ्या इतिहास भावाच्या बघा. मोठ्या इतिहास भाऊ. बघा. अहो, इतिहास बघा इतिहास तुमचा. बघा. अहो, तुमचा या इतिहास सुरुवात- बघा. कोणी तुम्ही कोणाला इतिहास मोठं बघा केलं, इतिहास स्वतःचा. बघा. तुम्ही लहान भाऊ म्हणून आमच्या इतिहास जरा बरोबर बघा. महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय आजपर्यंत पुढे जनता आलेला. पार्टी हा आणि त्याच संपूर्ण मोठ्या भावाच्या पाठीत देशामध्ये खंजीर पसरलेला खुपसलाय. पक्ष आहे. आणि भारतीय जे लोक जनता एवढे दिवस पार्टी बोलत होते तुषारजी थांबा. तुषारजी, आपण एक मिनिट. विनोदजी, आता प्लीज थांबा. विनोदजी, हस्तक्षेप करायला लागेल. मला आवाज लावून करायला लागेल. विनोदजी, आपला आवाज मला दाबावा लागेल. तसं होऊ देऊ नका. फक्त चर्चेला पुढे नेऊयात. त्याचा आवाज कधी दबत नसतो. अगदी बरोबर आहे. पण मला चर्चा पुढेही न्यायची आहे ना. हनुमंतरावांपर्यंत पोहोचायचंय. अर्थात एक छोटी कोण सहन करल? एक छोटा तपशील. विकासाचा गाजर कधी देत नाही. अहो, जुमला पार्टी, भारतीय जुमला काही पार्टी आम्हाला आहे. गाजर द्यायचं काम अहो, नाही. काय भारतीय नाही. जुमला पार्टी जसं आहे. एखाद्या राजाचा जीव एखाद्या पोपटात अहो, असतो, तसा जिस मुंबई देश का राजा महानगरपालिकेत व्यापारी, तुमचा जीव आहे. जिस देश का मुंबई राजा व्यापारी, महानगरपालिकेच्या उस पलीकडे देश तुम्हाला की काही प्रजा दिसत भिकारी. नाही. मुंबई महानगरपालिकेच्या पुढे तुम्हाला काही दिसत नाही. अहो, तुमचा कारण डोळा तुमचं 70,000 कमाईचं सोर्स कोटीचा जो साधनच ते ठेवी आहे, होतं. त्याच्यावर डोळा आहे त्यामुळे तुमचा. तुमचं कसं आहे की बाकी काही काही झालं नाहीये. तर चालतं. मराठी माणसाला तुम्ही फार लोटांगण महाराष्ट्रातनं घासा. हद्दपार करायचंय. हात जोडसा. मुंबईतनं हद्दपार मुंबई करायचंय. महानगरपालिकेत तुमचा आम्हाला स्वप्न ठेवा. अहो, एवढीच तुमची विनंती राहणार आहे. ठीक आहे. विनोदजी आणि तुषारजी थांबा जरा. शेठजीचे पाया पडणार पार विरोध. बांद्र्यापासून दादरपर्यंत शेठजीचे लोटांगण घालत मेरे दो असाल. अनमोल रतन, आणि एक आहे फक्त अदानी, एक आहे मुंबई अंबानी. महानगरपालिकेत अहो, तुम्ही- आम्हाला बसवा. याच्यासाठी अरे तुमचं रणगाणं ही मुंबई महानगरपालिकेची अजून निवडणूक नाही सुरू झाली आहे. फक्त दोन बाकी सगळ्या लोकांसाठी ठिकाणी तुम्ही काम झालेच आहे, करताय, त्यामुळे हो. तुम्ही त्याचं टेन्शन फक्त घेऊ नका. दोन लोकांसाठी तुम्ही काम करताय, हो. ठीक आहे. कोणासाठी अदानी काम आणि करतो ती अंबानी. जनता बघते. अहो, बघते सगळ्या इकडच्या तिथं खायला चालतं का? मुंबईतल्या सगळ्या ज्या जागा आहेत ना, अदानी त्या अंबानीच्या कशा त्यांच्या लग्नात खिशात खायला गेल्या? चालतं का? अख्खं अहो, घर जाऊन लग्नात तर कोणी येतं कोणाच्या पत्रिका आल्यावरती. अहो, तुम्ही- डान्सर म्हणून कोण नाचले अहो, होते? मला अदानी मला अंबानी मला मला खायला मला चालतं. मला चर्चेत हस्तक्षेप करावाच लागेल. आणि आता पटकन या मुद्द्यावर ज्योतिताई बोलायला लागल्या तर मुद्दा परत इथेच महानगरपालिकेचा प्रचार सुरू झालाय मुंबईचा असं वाटायला लागेल. हनुमंतरावांपर्यंत पोहोचायचे. पण तत्पूर्वी तुषारजींना छोटी आठवण देतो. थोडंसं आपल्याला हे लक्षात ठेवायला लागेल की मनोहर जोशींनी पहिली निवडणूक लढली ना, तेव्हा ते जनसंघाच्या तिकिटावर उभे होते. त्यामुळे कोणी कोणाला मोठं केलं याचे तेच तपशील सांगायचं, तपासून त्यांना घ्यायला इतिहास लागतील. माहित नाही आणि अहो, लागले आम्हाला सांगायला. अहो, ठीक आहे. इतिहासात जरा डोकावा. आज जे कोणी कोणाला पंतप्रधान मदत केली, आहेत, कोणी कोणाचं आज बोट जे धरलं. पंतप्रधान आहेत ते लोटांगण घालायला मातोश्रीवरच आले होते. तुम्ही बरं झालं तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तुम्ही म्हटले अरे, पण होते. आले तुमचे होते ते की नाही विश्वगुरु मला सांगा. प्रवक्ते, आले ते होते पण की म्हणले. नव्हते? आले होते संजय की राऊत तर ते पण बोलले अहो, की तुमचा- ट्रम्प असेल तुमचे साहेबच बोलतायत. पुतीन असेल माय सगळे फ्रेंड, सगळे तुम्हीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठरवले. नाव पण नव्हते, नाही धन्य घेतात तुमची त्यांना. धन्य. अहो, डोनाल्ड ट्रम्प अहो, नाव काय तरी घेता येतं जगाचा का विषय तुमच्या? काढता. जरा मुंबईचं बघा. ठीक आहे. चला आणि मुद्द्यावर आता येऊयात. निवडणुका माझा एक नाव सहकारी घेऊन माझे बघा. सहकारी आणि माझे मुंबईचे सहकारी आणि निकाल बघा, तुमचे कोल्हापूरचे भविष्य. प्रतिनिधी मोदी जोडले साहेबांना गेले. त्यामुळे आता नाव कृपया घ्यायचं, या बघा. वादातून आपण पटकन बाहेर पडूयात. कोल्हापूरला काय घडतंय ते सांगतायत आमचे सहकारी अमर पाटील. कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपालिकांसाठी आज मतमोजणीची सुरुवात होत आहे. मी सध्या आहे कागल नगरपालिकेच्या या स्ट्रॉंग रूम जवळ. कागल नगरपालिकेची ही स्ट्रॉंग रूम थोड्याच वेळात उघडली जाणार आहे. या नगरपालिकेत म्हणजे सगळ्यात जास्त विरसेनं मतदान झालं होतं. या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरजित गाडगे यांची राजकीय आता पणास लागलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरजित गाडगे यांनी केलेले उमेदवार आपले निवडून आले पाहिजे त्यासाठी प्रयत्न आहे. या स्ट्रॉंग रूम जवळ पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. सगळ्या बाजूनं चोख बंदोबस्त आहे. गेल्या काही दिवसापासून ह्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि आता हा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. 10 वाजता या मतमोजणीची सुरुवात होईल आणि त्यानंतर हे कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपालिकेचे एक एक निकाल हे बाहेर येतील. त्यामुळे थोड्या वेळाने कोल्हापूर जिल्ह्यातील निकाल महायुती का महाविकास हे समजले जाईल. चर्चेसाठी आता आपण हनुमंतराव पवार यांच्यापर्यंत पोहोचतोय. थोड्या वेळापूर्वी अत्यंत गरमागरम स्वरूपामध्ये इथे चर्चा सुरू होती की कोणी कोणावर दबाव आणला, कोणी कशा पद्धतीचं राजकारण केलं. विनोद वाघ यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर अद्याप आलेलं नाहीये. त्यासाठी आपण तुषार रसाळ यांना बोलतं करू. पण हनुमंतराव, संधी तुमच्यासाठी आहे. या सगळ्या वादात एक मुद्दा तुमच्यापर्यंत नवा घेऊन येतो, तो असा की
अमक्यानं तमक्यावर आरोप करणं हा प्रकार जसा महायुतीत घडला तसा मवियामध्ये पण घडला की नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो, काही वेगळं लढलो. जसं युतीच्या लोकांनी सांगितलं की आम्हीही वेगळं लढलो तसं आम्ही लढलो. पण आमच्या कुठल्याही आमदारांनी, आमच्या कुठल्याही तिथल्या स्थानिकच्या जिल्हा प्रमुखाने आमची निवडणूक हायजॅक केली आपल्या मित्र पक्षांनी, किंवा आमच्यावर डोक्यावर बंदुका ताणल्या, किंवा आमच्यावर मारेकरी पाठवले, असला नंगानाच आम्ही कुठेही केलेला नाही. आम्ही उघडपणे वेगळ्या निवडणुका लढलो, पॅनल उभा केलं, उमेदवार उभा केले, आमचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेच्या दरबारामध्ये गेलो. पण सत्ताधारी पक्षामध्ये जो काही मारामाऱ्याचा गोंधळ चालू होता, एकमेकाला पळवापळवीचा गोंधळ चालू होता आणि निवडणुकाच हायजॅक केल्या, मॅनेज केल्या. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार राणे साहेब बसले होते भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर गुन्हे दाखल करा म्हणून. काय झालं तिथलं? तर आमचा साधा मुद्दा होता की निवडणुकाच्या पद्धतीने झाल्या पाहिजे ना. त्याच्यामध्ये गुंडगिरी, त्याच्यामध्ये एकमेकाला पळवापळवी, उमेदवारालाच उचलून न्यायचं. आमच्या श्रीरामपूरमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा प्रमुखाचं अपहरण केलं सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी, विखे पाटलांच्या सांगण्यावरून झाला असा आमचा थेट आरोप होता. तर आमच्यावर जो काही दमदाटी आणि हुकुमशाही केली तीच भारतीय जनता पक्षानं, एकनाथ शिंदे साहेबांनी, अजित दादाच्या गटाने आपापसात पण केली. तर सत्ताधारी पक्षांची जबाबदारी मोठी होती. खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जी जबाबदार पद आहेत, मोठी माणसं आहेत, राजकारणाचा अनुभव असलेली माणसं आहेत, त्यांनी सभेमध्ये सांगितलं की आम्हाला जर तुम्ही नाही निवडून दिलं तर तुम्हाला निधी कसा मिळणार. हे असंवैधानिक होतं प्रसादजी, हे अनैतिक होतं प्रसादजी. आम्ही जर तुम्हाला मतदान नाही दिलं तर आम्ही तुम्हाला विकासच करणार नाही, निधीच देणार नाही, हे धमकावण्यासारखं होतं. तर याच्यावर विनोद वाघांकडे जायला हवं आणि त्याचबरोबर ज्योतिताईंनाही बोलतं करायला हवं. हनुमंतराव, दोन्ही मुद्द्यांवर आपण टप्प्याटप्प्यानं सत्ताधारी गटाला संधी देतोय. आधी मी ज्योतिताईंना संधी देतो. ज्योतिताई, आक्षेप काय आहेत आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत? ज्या पद्धतीनं परस्परांमधला संघर्ष झाला, काँग्रेस असं म्हणतंय की त्यांच्यातला संघर्ष हा फार नैतिक होता आणि तो लोकशाहीवादी होता. हो प्रसादजी, तुम्ही डायल्यूट करू नका. ऐकून घेतो म्हणून काही बोलू नका. मी असं सांगितलं की आम्ही काट्या कुराड्या केल्या नाहीत, पिस्तूल डोक्याला लावले नाहीत, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बरोबर आहे. मग मी त्याला नैतिक आणि लोकशाहीवादी संघर्ष म्हणालो ना. मग चिमटा काढता काय? अँकर सारखं वागा ना, तटस्थ वागा ना. मी तुमच्यातला संघर्ष नैतिक आणि लोकशाहीवादी म्हणालो. प्रवृत्ती व्हा ना. मग एवढीच तुम्हाला खाज आहे आम्हाला चिमटे काढायची तर ह्याला काय अर्थ आहे का? नाही, आता हे बघा, ऐका हनुमंतराव खाजवायला गेला तर रक्त निघेल पद्धतीने बोललं म्हणजे असं बोलणं काही बरोबर नाही. आम्ही कुठे जाऊन बसलो का? अहो, पण नैतिकता आणि लोकशाहीवादी हे शब्द का तुम्हाला पटत नाहीये? अँकरचा कोट काढा ना हनुमंतराव. अहो, नैतिकता आणि लोकशाहीवादी हा शब्द का पटत नाहीये? अँकरचा मुद्दा घालून कशाला येताय? अँकरचा मुद्दा घालून कशाला येताय? सोडा ना लवकर तुम्ही अँकरची. मग मी बोललो काय आणि तुम्ही सांगता काय? माफीच्या पद्धतीने तुम्ही प्रसादजी माफी मागा. प्रसादजी तुम्ही माफी मागा. जे मी बोललो नाही ते माझ्या तोंडी काय घालताय तुम्ही? एक मिनिट मला सांगा. मला आता एक मिनिट हनुमंतराव मला सांगा, एक मिनिट, तुम्ही काय शब्द वापरले? ज्योतिताई मलाच बोलू द्या. आता हा विषय आमच्यावर आलाय ना थेट, मला उत्तर देऊ द्या त्यांच्या. ते तुम्ही का माझ्या तोंडी घालताय? हनुमंतराव, तुम्ही माझ्या तोंडी का घालताय? माफी मागा प्रसादजी. जे मी बोललो नाही हनुमंतराव, मला तुम्ही बोलत राहणार असाल तर अवघड होईल. मग मी काय सांगतो की तुम्ही मी जे बोललो नाही ते माझ्या तोंडी तुम्ही काय घालताय? मी बोललो का तसं? अहो हनुमंतराव, तुम्ही जे शब्द वापरले ते शब्द त्याच पद्धतीने वापरणं गरजेचं नाही ना. आणि तुमचं म्हणजे अनैतिक हे तुम्ही सांगितलं, मी नाही तो शब्द वापरला. आमचा संघर्ष म्हणजे लोकशाहीवादी नैतिक आणि तुमचा वाईट हा शब्द मी वापरला असेल तर दाखवा महाराष्ट्राला. अरे जी घराणेशाही तुम्ही चालवताय, जे घराणेशाही खांद्यावर घेऊन हिंडता तुम्ही, घराणेशाही डोक्यावर घेऊन हिंडता तुम्ही, आम्हाला सांगता काय घराणेशाहीचं? असल्यासारखे तुम्ही काम करता. अहो तुम्ही 4 दिवसात 8 पक्ष बदलला. तुम्ही काय तुम्ही काल कोण्या पक्षात होते, आज कोण्या पक्षात, उद्या कोणत्या पक्षात राहणार तुम्हाला माहित नाही. काय सांगायला लागले? तुमचा भाजपचा गणेश नाही, तुमच्या काय झालं त्यांना जरा सांगतो. ते म्हटले की आम्ही महाविकास आघाडीमध्ये कुठं मतभेद केले नाही, त्यांना जरा त्याची जाणीव करून देतो कुठं मतभेद झाले, कुठं अंगावर गेले. ठीक आहे, बहुतेक राज्यात कुठं फिरले नसतील प्रचाराच्या दरम्यान मी त्यांना सांगितलं. आमच्या तोंडाच्या कशाला नादी लागतात? तुमचं तोंड खूप छान आहे, आम्हाला आमच्या तोंडाच्या कशाला भाषा करता?
करताय. आणि तुमचे राहुल गांधी देशाच्या हे गणेश नाईक रावण म्हणायला एकनाथ शिंदेना, ठाण्यामध्ये गणेश नाईक एकनाथ शिंदेना रावण म्हणायला, त्याचं दहन करा म्हणायला लागले. तिथं जाऊन दाखवा धमक, तिथं जाऊन बोला. गणेश नाईक एकनाथ शिंदेना रावण म्हणतोय, त्यांचं दहन करायचं म्हणतोय, त्याच्यावर बोला ना युतीताई. कशाला बडबड करताय? काल कोणत्या पक्षात होत्या तुम्हाला माहित नाही, उद्या कोणत्या पक्षात जाणार तुम्हाला माहित नाही. त्या गणेश नाईकांना हिंमत आहे तर आणून दाखवा ना. रावण म्हणून एकनाथ शिंदेचं दहन करायची भाषा करायला लागले ते. गणेश नाईक रावण म्हणतात तुमच्या एकनाथ शिंदेना. एकनाथ शिंदेना रावण म्हणून दहन करायची भाषा गणेश नाईक करतात. तिथं जाऊन जरा दाखवा ना तुमचा शिवसेनेचा बहाणा. कुठल्या रिकाम्या डायऱ्या, कुठल्या कोऱ्या कागदाच्या डायऱ्या घेऊन तुम्ही फिरता का? तुमचे राहुल गांधी देशामध्ये वेगळी भाषा बोलतात. राहुल गांधीचं नाव तुमच्या तोंडात, राहुल गांधीचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही. तुम्ही एकनाथ शिंदेचं नाव घ्या, तुम्ही श्रीकांत शिंदेचं नाव घ्या, तुम्ही संजय बांदेचं नाव घ्या, तुम्ही संजय शिरसाटांचं नाव घ्या, संजय गायकवाडांचं नाव घ्या, संतोष पांडेचं नाव तुमच्या तोंडात शोभतं. राहुल गांधीचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही. तुमच्या तोंडामध्ये संजय गायकवाडचं नाव शोभतं, संतोष पांडेचं नाव तुमच्या तोंडात, संजय शिरसाटचं नाव शोभतं. राहुल गांधीचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही ताई साहेब. ताई तुमच्या तोंडात राहुल गांधीचं नाव शोभत नाही. तुम्ही संजय गायकवाडांचं नाव घ्या, संतोष पांडेरांचं नाव घ्या, भारत गोगावलेंचं नाव घ्या, संजय शिरसाटांचं नाव घ्या. राहुल गांधीचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही. राहुल गांधीचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही. संजय गायकवाडचं नाव शोभतं तुम्हाला, संतोष पांडेचं नाव तुमच्या तोंडात शोभतं, भारत गोगावलेंचं नाव तुमच्या तोंडात, संजय शिरसाटांचं नाव तुमच्या तोंडात शोभतं, शहाजी बापू पाटलांचं नाव शोभतं. राहुलजींचं नाव घ्यायची तुमची उंची नाही. राहुलजींचं नाव घ्यायची उंची गाठायला तुम्हाला 100 वर्ष लागतील. राहुलजींचं नाव घ्यायला तुम्हाला 100 वर्ष लागतील. राहुल गांधीचं नाव घ्यायचा अधिकार कमवत आहे. राहुलजींचं नाव तुमच्या तोंडात शोभत नाही. संजय गायकवाडचं नाव तुमच्या तोंडात, संजय बांदेचं नाव तुमच्या तोंडात शोभतं. कोणी कुणाचं नाव घ्यावं, कोणी कोणावर टीका करावी, याला काही तर मर्यादा आहे ताई. दिलं चॅनलवर तुम्हाला बसवलं म्हणून तोंडाला येईल ते बोलू नका. काय म्हणाले तुमचे पृथ्वीराज बाबा? काय म्हणाले? गणेश नाईक म्हणाले एकनाथ शिंदे रावण आहे, जा त्याच्यावर बोला. गणेश नाईक म्हणाले एकनाथ शिंदे रावण आहे, त्याचं दहन करा, त्याच्यावर बोला. तुमच्यात हिंमत आहे तर. तुमच्यातला शिवसैनिक पारा जो आहे ना गद्दारीनं 50 खोक्यानं भरलेला, तो त्या गणेश नाईकांपुढे दाखवा ना. तुमचे नितेश राणे मारामाऱ्या करायला त्याच्यावर बोलायला येत नाही. राहुल गांधी, पृथ्वीराज बाबा ही खूप मोठी नाव आहेत. तुमच्या तोंडामध्ये ती शोभत नाही. पृथ्वीराज बाबा, राहुल गांधी ही नावं खूप मोठी आहेत, तुमच्या तोंडात शोभत नाही. तुमच्या तोंडात संजय ठीक गायकवाड, आहे. चर्चेला वेगळ्या वळणावर आणि वेगळ्या टप्प्यावर, वेगळ्या संदर्भावर नेता कामा नये. गल्लीतल्या निवडणुका दिल्लीतल्या मुद्द्यांवर लढल्या जाता कामा नयेत, हेही आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. मला विनोद वाघ यांच्यापर्यंत जायचंय आणि आता विनोद वाघ याच मुद्द्याच्या अनुषंगाने काँग्रेसला काही सांगू इच्छित आहेत. हनुमंतराव, ऐका जरा विनोद वाघ काय सांगतायत. नाही, मला पहिलं तर हनुमंतरावांना हेच सांगायचं आहे की तुम्ही कुणावर तरी विश्वास ठेवत जा. काय होतं जी ज्योतिताई थांबलेत आता ज्योतिताई हनुमंतराव थांबलेत. विनोद वाघ एक नवा मुद्दा मांडतायत, आपण तो ऐकणार आहोत. संजय बांदेरांवर बोला, राहुल गांधी पृथ्वीराज बाबांवर बोलायची तुमची उंची नाही. लोकप्रतिनिधी असेल ना, ठीक आहे. राहुल गांधीवर बोलायची तुमची उंची नाही. संजय गायकवाडवर बोला, संजय बांदेरांवर बोला. काय तुम्ही दुसऱ्यावरती बोलताय? संजय काय तुम्ही दुसऱ्यावरती बोलताय? राहुल गांधीच्या नावावरती आम्हाला सोबत नाही म्हणता. राहुल गांधीवर बोलण्याची तुमची उंची नाही. म्हणजे राहुल गांधीवर बोलायची तुमची उंची नाही. सर्वसामान्य पृथ्वीराज बाबांवर बोलायची ज्योतिताई तुमची उंची नाही. ज्योतिताई पृथ्वीराज बाबांवर बोलायची तुमची ठीक आहे. मला या तुतू मेमेमध्ये थांबवावं लागेल. विनोद वाघ एक नवा मुद्दा मांडतायत. घर कोंबडा हे ते चालत होतं का दुसरं? तुषारजी, आता तुम्ही नका सुरू. एक मिनिट, नवीन मुद्द्यासाठी विनोद वाघ यांच्यापर्यंत जातोय. हनुमंत पवार यांना अंगावर आल्यावरती लगेच बॅकफुटला जायचं का? हनुमंत पवार यांना एकच विचारतो की तुमचा विश्वास कशावर आहे, जरा एकदा आम्हाला मीडियासमोर, चॅनल समोर, कॅमेऱ्यासमोर जरा सांगा. तुमचा पत्रकारांवर विश्वास नाही, तुमचा मीडियावर विश्वास नाही, देशातल्या कुठल्या संविधानिक संस्थेवर कुठला विश्वास नाही, न्यायालयावर व्यवस्था नाही, आणि तुम्ही आता काय पृथ्वीराज बाबावर बोलायची तुमची उंची नाही असं म्हणता. पृथ्वीराज बाबाची लायकी आहे का देशाच्या सैन्याबद्दल बोलायची? कुणाचा अपमान करतायत? लाज वाटली पाहिजे तुम्हाला अशा नेत्याची. अरे ते देशाचा अपमान करतायत, देशाच्या सैन्यावर शंका घेतायत. अरे जोड्यानं मारलं पाहिजे तुमच्या त्या पृथ्वीराज बाबांना. तुम्हाला ज्याचे ते बाजू घेतात तुम्ही. पृथ्वीराज बाबांवर बोलायची लायकी आहे का विनोद?
तुम्ही देशाच्या सैनिकावर शंका घेताय. अरे देशाचे सैनिक आपल्या जीवाची बाजी राहून त्या ठिकाणी लढतायत, त्या ठिकाणी पाकिस्तानचा पराभव करतायत आणि तुम्ही त्यांच्यावर शंका घेताय. त्या पृथ्वीराज बाबाला चांगल्या दवाखान्यात दाखवा. आम्हाला वाटलं होतं फक्त काँग्रेसचे ते पप्पू एकमेव आहे, पण आता विनोदजी शब्दांची मर्यादा पाळा. नाही शब्दांची मर्यादा पाळायला लागेल. काँग्रेस काही बोलायला लागली म्हणून तुम्ही बोलू नका. विनोदजी शब्दांची मर्यादा पाळायला हवी. जनता जोड्याने तुडवतील काय? या देशाच्या सैनिकावर शंका घेते, या देशाच्या सैन्यावर शंका घेतो पृथ्वीराज बाबा. लाज वाटली पाहिजे अशा नेत्यांना. आणि काँग्रेस त्याचं समर्थन करते, काँग्रेस समर्थन करते. अहो ज्या माऊलीनं आपला लेख देशासाठी लढताना त्या ठिकाणी आपला सुपुत्र अर्पण केला, तिला जाऊन विचारा काय दुःख असेल. तिचा लेख प्राणपणाने त्या ठिकाणी लढतोय देशासाठी आणि त्याच्यावर तुम्ही शंका घेता. पाकिस्तानचा पराभव केला, भारताचा पराभव केला. लाज वाटली पाहिजे तुमच्या नेत्याला तुम्हाला. आणि काय तुम्ही पृथ्वीराज चव्हाण करताय या ठिकाणी? तुम्हाला बोलू दिले तर काही बोलायचं का? काही बोलायचं? तुम्ही मीडियाच्या विरोधात बोलणार, देशाच्या विरोधात बोलणार, तुम्ही न्याय व्यवस्थेच्या विरोधात बोलणार, तुम्ही काही बोलणार. आमचे पक्ष आहे काँग्रेस. अरे जरा तुमचं गांधी कुटुंब बघा काय करताय. जरा बाहेर देशात जाऊन काय काय दिवे लावतात, देशाच्या विरोधात कशा पद्धतीने वागतायत. अरे ह्याचमुळे लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय, ह्याचमुळे लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय. जरा देशभक्ती आणि स्वाभिमान जरा जागवा आणि फक्त आपल्या नेत्याची चाटुकरी करणं बंद करा. जरा स्वतःला देशभक्त म्हणून जरा त्या ठिकाणी स्वतःला देशभक्तीच्या याच्यावर विचारावर ठेवा. मी या चर्चेत हस्तक्षेप यासाठी करतोय कारण शब्दांची मर्यादा ओलांडली जाते. वारंवार थांबायला हवं आपल्याला आणि सार्वजनिकरित्या बोलताना काही मर्यादा निश्चित पाळायला हव्यात. मकरंद मुळेंपर्यंत पटकन पोहोचूयात. मकरंद मुळे, आता आपण चर्चेमध्ये बऱ्याच टप्प्यांवर ऐकलं की कशा पद्धतीनं अनेक मुद्दे चर्चेचा स्फोट करून गेले. मकरंद मुळे, याचा खुलासा पटकन करा की लोक या स्थितीमध्ये ज्या पद्धतीनं मतदान करतात, मतदानाच्यासाठी भूमिका घेतात, त्यावेळेला त्यांच्यासाठी इतके वेगवेगळे आणि देशपातळीवरचे मुद्दे असतात का? हा मुद्दा निश्चितच मला तुमच्यापर्यंत घेऊन यायचा आहे. पण मला तत्पूर्वी एकदा एक संधी अधिक आमच्या सोबत असलेल्या ज्योतिताईंपर्यंत जावी लागेल. मकरंद मुळेंचा काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याशी संपर्क होत नाही असं आता प्रोड्युसरने मला सांगितलंय. मला वाटतंय झालाय संपर्क. मकरंदजी आवाज येतोय? येतोय, बोला पटकन. आता आपण ज्या मुद्द्यांवर इथे जोरजोरात चर्चा होताना ऐकली, गल्लीतला माणूस या मुद्द्यांच्या आधारे मतदान करतोय का त्याच्यासाठी हे मुद्दे महत्वाचेच नाहीयेत? असं आहे की लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था हा सगळ्या निवडणुकांचा मतदान करण्याची पद्धत एक वेगळी असते. आपल्याकडे लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. आपला मतदार सुजाण आणि जागरूक आहे. त्यामुळे केव्हा, कधी, कुठे, कोणतं, कसं मतदान करायचं याविषयी त्यांनी खुणगाठी त्याच्या पक्क्या केलेल्या असतात. राजकीय पक्षांचा व्यवहार, राजकीय पक्षांची विश्वासार्हता आणि त्या ठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाच्या पद्धती या आधारे तो काही मतं निश्चितपणे बनवत असतो. पण आपल्या सोयीचं काय, म्हणजे आपल्या भविष्याच्या, आपल्या गावाच्या, आपल्या शहराच्या, हा प्रश्न नको असतो. आता हे ठीक आहे की वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांना प्रभावित केलं जातं, तेही होणार. ते काही म्हणजे चूक का बरोबर हा काही आत्ताच्या चर्चेचा मुद्दा. पण असं असताना सुद्धा एक विवेकबुद्धी आपल्याकडे मतदारांमध्ये आहे आणि अशा विवेकबुद्धीच्या आधारे, साधक बाधक आपल्या स्वनिर्णयाच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. मला या मुद्द्यावर चर्चेला आता एका वेगळ्या टप्प्यावर आणायचं आहे आणि त्या अनुषंगाने याचाही खुलासा व्हायला हवा. परस्परांवरचे आरोप एका पातळीवर मवियात, महायुतीत होत राहतात. तो राजकारणाचा भाग म्हणून आपण जरी घेतलं तरीही, जसं आता थोड्या वेळापूर्वी मकरंद मुळे सांगत होते की हा सगळा विषय मतदार वेगवेगळ्या पद्धतीनं तपासत असतो. आणि आता ज्योतिताईंपर्यंत पोचूयात. कोकणाचा मुद्दा राहिलेला आहे, त्याच्यावरचे खुलासे आले नाहीत, हा एक आक्षेप आहे ज्याच्या साठी आपल्यापर्यंत आलो होतो. मला वाटतं तुषार रसाळ, ज्या पद्धतीची चर्चा इथे झाली, तुम्ही कृपया शब्दाची मर्यादा पाळाल अशी अपेक्षा आहे. कोकणात नक्की बिनसलं काय आहे? मला विचारलंय. बिलकुल तुषारजी आपल्याला विचारलंय. ते त्यांना माहिती असलं पाहिजे. त्यांच्या दोघांमध्ये भांडणं झाली, बीजेपी आणि शिंदे गट या दोघांमध्ये भांडणं झाली. त्यांना विचारला पाहिजे हा प्रश्न. मला काय माहिती पडणार तिकडचं. जी, पण तुमचं निरीक्षण असेल की काही? निरीक्षण एवढंच आहे की एक जण बोलतो की दुसऱ्यांनी पैसे वाटले. निलेश राणे नितेश राणेंवरती आरोप करत होते. आता माझ्या बाजूला जे बसलेत किंवा समोर ज्या ज्योतिताई आहेत त्या दोघांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं नाहीये. मी त्यांना तेच विचारतोय दोघांना. एकाने एकावरती आरोप केलेत तर नक्की खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय या दोघांनी ठरवायचं पहिले.
त्यांना प्रश्न विचारा हा. बर तुषारजी, या मुद्द्यावर ज्योतिताईंपर्यंत पोहोचायचं आहे, मात्र इंटरनेटच्या वारंवार येणाऱ्या अडचणीमुळे त्या संपर्कात आत्ता नाही आहेत. उत्तर असेल मला वाटतंय इथे महाविकास आघाडी आणि मवियाचे प्रतिनिधी पण संयुक्तरित्या आपल्या सोबत आहेत. विनोदजींकडून उत्तर घेऊ, त्यानंतर हनुमंतराव आपल्यापर्यंत येतो. मी या संदर्भात आपण यापूर्वीच मी बोललो, मी सांगितलं की निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु निवडणुकी व्यतिरिक्त प्रत्यक्ष वैयक्तिकरित्या यांनी जे आरोप केले त्याच्यावर अजून उत्तर देत नाही. त्या प्रश्नाला बदल देत आहेत. वैयक्तिकरित्या निवडणुकीचं मी सांगितलं. तुम्ही प्रश्न मला विचारला, मी सांगितलं ना तुम्हाला, वैयक्तिक विचारतायत. मी राजकारणाविषयी आपण जर बसलोय दोन राजकीय भावांमध्ये चर्चेसाठी, भांडण होऊ त्याच्याबद्दलच शकत नाही बोलणार. का? दोन भावांमध्ये भांडण होऊ शकत नाही मग का? आम्ही तेच तर सांगतोय. मग आता एकत्र उत्तर आले तुम्हीच दिलं. भांडण होऊ शकतात उत्तर दोन तुम्हीच भावांमध्ये. दिलं. दोन मला भावामध्ये भांडण होऊ शकतं, वैचारिक मतभेद अहो, असू मला एक शकतात. सांगा ना, तेच एक कोकणात व्यक्ती झालं असेल. तुमच्याकडे, त्याची मुलगी दुसऱ्या, तेच कोकणात झालं. जी मुलगी तुमच्या पक्षात आणि तिचे तेच वडील कोकणात झालं. तिचे वडील दुसऱ्या पक्षात, मग हे चालतं का तुम्हाला? इथे आमच्या इथे तर तुमच्या तसं बघा नाहीये. ना. इथे आमच्या दोन इथे तसं भावाचे नाहीये. दोन पक्ष ते चालतं. अहो आता मला एक सांगा, तुम्हाला सक्का भाऊ असेल, उद्या नाही पटलं दोघांचं विभक्षण होणारच. मग तसंच असेल ना. हा, मुलगी एका पण पक्षात, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. एकाचा मुलगा दुसऱ्याच्या पक्षात आणि दुसऱ्याचा मुलगा तिसऱ्याच्या अहो, पक्षात, त्याचं हे उत्तर तुमच्याकडे तुम्ही स्वतःच देताय. आमच्याकडे. अहो त्याचं उत्तर शिवसेना, तुम्ही स्वतःच देताय तुम्हाला की एकच प्रत्येकाला सांगतो, व्यक्ती स्वातंत्र्य शिवसेना आहे आहे. ना, तुम्हाला कळलेली नाहीये. आम्हाला शिवसेना फार कळलेली आहे. अहो आम्हाला माहितीये, शिवसेनेने आजपर्यंत ज्या दगडाला सिंदूर लावलाय, शिवसेना ज्या राहिली नाही. दगडावरती सिंदूर फासलाय ना, शिवसेना राहिली त्या नाही. सिंदुराचा देव झाले, दगडाचा देव सगळे झालेला आहे. देव निघून गेले आणि दगड शिल्लक राहिले. अहो देव तुमच्याकडे देव निघून सगळे गेले निघून म्हणजे गेले, काय? दगड शिल्लक तुम्हाला राहिले. कळतंय का? त्या दगडावर बघा, देव तुम्हाला सगळे इकडे कळतंय आले. का? तुम्ही आहे ना दुसऱ्यांची मुलं जी मांडीवर बाळा- घालायची सवय तुम्हाला जी हिंदू लागली. हृदय अहो, सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी 1 कोटी शिवसेना सदस्य होती, यांच्याकडे. ती अहो, त्या शिवसेना आता राहिली सदस्यांमधनं नाही. त्यांच्या तुम्ही विचाराची नेते शिवसेना निर्माण राहिली करायला नाही. शिका. त्या शिवसेनेला सदस्यांमधून तेव्हाच तुम्ही तुम्ही नेते निर्माण अरबी करायला समुद्रात शिका. बुडवलंय. आता ती शिवसेना राहिली नाही. ज्या विचारधारेवर आणि शिवसेनेची तुमच्याबरोबर स्थापना असलेली झाली शिवसेना होती, बरोबर आहे का? हो अहो तेच अहो, तेच ज्या शिंदे साहेब बोलत विचारधारेवर होते. ज्या विचारधारेवर सन्माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेची तेच स्थापना शिंदे साहेब केली, ती कल्याणच्या शिवसेना आता- सभेमध्ये ती बोलत शिवसेना होते. आता दिसते कुठे? ती हे शिवसेना शिंदे दिसते साहेब कुठे? कल्याणच्या सभेमध्ये तुम्ही बाळासाहेबाच्या विचारावर ठाम कुठे? बाळासाहेबाचे विचार कुठे? बीजेपीच्या मांडीला आज मांडी जर लावून बाळासाहेब बसू शकत असते, नाही. अहो ते आज शिंदे जर ते बाळासाहेब तुमच्याकडे असते, ते तर तुमचे काय हाल केले असते ते आमच्या बघा. एबी फॉर्मवर आमदार झालेले. नशीब आज बाळासाहेब अहो, नाहीये. आमच्या एबी फॉर्मवर त्यामुळे तुमचे काय आमच्या हाल झाले एबी असते ते फॉर्मवर. बघा. अहो मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मी ज्यावेळेस काँग्रेस सोबत जायची वेळ मला येईल, हो. त्यावेळेस माझ्या पक्षाचं अहो, दुकान मी बाळासाहेबांनी बंद स्वतः करेल, काँग्रेसला मी इथं सेटल पाठिंबा डाऊन करेल. दिलेला आहे. हे इतिहास बाळासाहेबांना बघा. कळतं. तुम्ही मला एक बाळासाहेबाला मिनिट खोटं आता ठरवू तुषार नका. रसाळ थोडी बाळासाहेब उसंत तत्वाशी घ्या. प्रामाणिक होते. तुषार रसाळ थोडी विचाराशी उसंत प्रामाणिक घ्या, होते. पाणी प्या. परंतु विनोदजी तत्वाशी आणि विनोदजी विचाराशी थांबायला लागताय. या ठिकाणी विनोदजी फारकत घेतलीये. अजिबात फारकत तुम्ही घेतलेली विचार नाहीये. बुडवून ठेवले, विनोदजी, तत्त्व राजकारण तुम्ही तुमचं राजकारण फक्त स्वतःच्या 2-3 गोष्टीवरती स्वार्थासाठी चालतं. महायुती तुमचं- म्हणून तुम्ही तुमचं निवडणूक राजकारण लढले. हे स्वार्थाचं ठीक आहे. आहे. मुख्यमंत्री सोयीचं पदाच्या राजकारण आहे. खुर्चीसाठी एकेकाळी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही त्या महाविकास आघाडी राष्ट्रवादीला सोबत गेले. येत होत्या. हे तुमचं तत्त्व. ठीक आहे, आपण राष्ट्रवादी मुद्द्यावर राहूयात. तुमच्या- मला माझ्या अहो, प्रोड्युसरला तुम्ही शिंदे सांगावं लागेल की साहेबांच्या थोडासा पक्षाला फेडर डाऊन करा या असताना गोष्टीचा, कारण तुम्ही आपल्याला आता जी मकरंद आमच्यासोबत मुळेंपर्यंत पोहोचायचं आहे. केली. या चर्चेच्या निमित्तानं मकरंद मुळेंपर्यंत एक नवा मुद्दा घेऊन जातोय. विनोदजी थोडं थांबा, तुषारजी आपणही थांबा. तुम्हाला स्थानिक महायुती तुम्हाला म्हणून स्थानिक निवडणूक लढली. मकरंद मुळे, माझा आवाज येतो महायुतीला आपल्याला? त्या ठिकाणी त्यामध्ये बोला. जाहीर दिलं होतं. जी. महाराष्ट्रात तुम्ही या गोष्टीचा खुलासा करायला हवा मकरंदमुळे की या प्राप्त स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला ज्या टप्प्यांवर निवडणूक आलेली आहे, मतदारांनी तुमच्या लेखी कोणते मुद्दे प्रमाण मानलेत? आता 10 वाजून गेलेले आहेत, मतपेट्या उघडायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे अत्यंत वेगवान पद्धतीनं निकाल आपल्याला जय महाराष्ट्रावर येणार आहेत. कोणते मुद्दे प्रमाण मानले असावेत मकरंदमुळे? एक तर हे निश्चित मान्य करायला लागेल की ज्या ज्या ठिकाणी या निवडणुका झाल्या त्या सर्वत्र स्थानिक ठिकाणचे मुद्दे हे प्रभावित करणारे असतात. ते निश्चितपणे झाले असणार. भारतीय जनता पार्टीने एक काही आपली राज्यस्तरीय भूमिका ठरवली होती, त्यातनं एक काही जाहीरनामा विशिष्ट प्रकारचा मांडला होता. अन्यही पक्षांनी आपापल्या भूमिका ठरवल्या असतील. आता मतदारांनी हे सगळं बघताना मी जसं म्हटलं असं की लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था, दिल्ली ते गल्लीपर्यंत मतदान करताना वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे असतात. लोकसभेच्या निवडणूक, प्रदेशाच्या निवड, राज्याच्या निवडणुका होतात, तेव्हा व्यापक प्रदेशाच्या हिताचा विचार केला जातो. तसं आपल्या भागाचा, गावाचा, परिसराचा विचार करणं हे मतदार करत असतो. या सगळ्याला पूरकता काय आहे? म्हणजे एखादं मोठं आश्वासन ज्या पक्षाने दिलंय ते पूर्ण करण्याकरता त्याला बाकी त्याची यंत्रणा काय आहे? तर स्वाभाविक थोडं असं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेत की ज्या पक्षाचं सरकार राज्यात आहे आणि त्या पक्षाचं सरकार केंद्रात असेल तर कामं सुकर होतात, विकास सुकर होतो. त्यामुळे थोडंसं एकीकडे पक्षनिष्ठा, विचारांची निष्ठा, आपण कोण आहोत, आपले दीर्घकाळ बांधिलकी आहे,
याबरोबर आपल्या गावच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य कोणी देईल आणि नुसतं प्राधान्य देणं नाहीये त्याची सोडवणूक किंवा ते पूर्ण करणं या गोष्टींनी मतदार विचार करत असतो. आणि आत्ताच्या निवडणुकीत तेच नेमकं झालेलं आहे. ज्या पक्षांनी हे प्रभावीपणे मांडले, परत स्थानिक नेतृत्व हा मुद्दा आहे का, तर आहे. एखाद्या गावातला